तर आपला आजचा विषय आधीच्या वक्त्यांचा आणि इथून पुढे पण काही जो विषय असणार आहे किल्ल्यांच्या विषयी, दुर्गांच्या विषयी, तर त्यांचा विषय किल्ल्यांचे स्थापत्य किंवा खानदेशातील किल्ले, गोव्यातील किल्ले असा विषय, मोठा विषय त्यांचा. माझा एक स्पेसिफिक विषय आहे एका किल्ल्याच्या, एका मंदिराच्या विषयी, आणि त्यामुळं तो मग काय म्हणतो, माझ्या अभ्यासाची ती केस स्टडी आहे त्याची सगळी, ती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि एखाद्या गडावरील किंवा एखाद्या मंदिराच्या विषयी अभ्यास करत असताना काय काय प्रकारचा अभ्यास करावा लागतो, तर तुम्हाला कदाचित या अभ्यासातून मी जे केलं आहे त्यातून जर मॉडेल म्हणून जर ते मी केलेल्या कामाचा तो जो ट्रेंड समजा तुम्हाला आवडला, तर तुम्ही त्या विषयात तसं त्या प्रकारे काम करून आपल्या विषयातलंही काम करू शकता. हाही एक माझा उद्देश त्यामध्ये आहे. तर वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या किल्ल्यांवर वेगवेगळ्या देवता आहेत, गडदेवता त्याला म्हणतात. आणि एक मिनिट, एक कनेक्ट करतो फक्त. झालं. तर वेगवेगळ्या किल्ल्यांवर गडदेवता किंवा त्या गडावरील त्या गडाच्या आधी असलेली किंवा गड बांधल्यानंतरची असतील पण ती मंदिरं आहेत त्याच्याविषयी फारशी आपल्याला माहिती नसते. तर अशाच एका किल्ल्याच्या विषयी माहिती घेत असताना मला बऱ्याच काही गोष्टी मिळाल्या, त्या मी पुढे सांगेनच. तर आपण त्यातल्या काही प्रामुख्याने आपल्याला माहिती असलेल्या किल्ल्यांच्या काय म्हणतो त्याला गडदेवतांची माहिती घेऊयात आपण. हे आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिर, हरिश्चंद्रगडावरचं. महाराष्ट्रात इतके किल्ले आणि प्रत्येक किल्ला स्वतःचं वैशिष्ट्य जपत उभा आहे. काहींचं दुर्ग स्थापत्य, काहींचं भौगोलिक स्थान, काहींचा इतिहास, ही वैशिष्ट्य त्यांची असतात. पण यातल्या या हरिश्चंद्रगडावरच्या हरिश्चंद्रेश्वरासारखं शिल्पांकित आणि देखणं मंदिर आणि भव्य मंदिर दुसऱ्या कुठल्याही गडावर नाही. नगर गॅजेटियरमध्ये अद्भुत पद्धतीनं बांधलेलं मंदिर असं याचं वर्णन असून याची तुलना बुद्धगयेच्या मंदिराशी केलेली आहे. या तारामती शिखर तिथे आहे, त्या शिखराच्या पायथ्याशी मंदिर आहे. आणि त्या प्रवेशद्वारावरची कीर्तिमुखं किंवा दरवाजासमोरचे नंदी, द्वारपाल, याबरोबरच या हरिश्चंद्रगडाची महती सांगणारे सुमारे 8 शिलालेख या परिसरात आहेत, या मंदिराच्या परिसरात. आणि त्याच्या शिलालेखांमधले उल्लेख आणि अक्षरवाटिका याच्यावरून ते साधारण 13व्या शतकाच्या आधीचे असावेत असं वाटतं. पण त्याही पूर्वीपासून हरिश्चंद्रगड एक प्रसिद्ध शिवपीठ आणि शक्तिपीठ असल्याचं प्रसिद्ध इतिहास संशोधक राचिम ढेरे यांनी सिद्ध केलेलं आहे. काहीतरी कनेक्ट होत नाही. हां, हे शिवनेरीवरील शिवाई मातेचं मंदिर. शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला किल्ला आणि महाराजांचं नाव आपल्याला माहिती की ज्या शिवाई देवीवरून ठेवण्यात आलं ती शिवनेरीवरची गडदेवता. मूळची लेणी आहेत, आपण नीट बघितलं तर त्या लेण्यांमध्ये या देवीची स्थापना केलेली आहे. आणि आता ती चतुर्भुज देवी आहे इथं मागे दिसणारी, त्याच्या पुढे तांदळा आहे हा, आणि तो तांदळा कदाचित मूळ असावा आणि नंतर या देवीच्या मूर्तीची स्थापना झालेली असावी. आणि ही कोळ्यांची कुलदेवता आहे असं म्हणतात. मी या किल्ल्यांची याच्याबरोबर माझं जरा जमत नाही, आता जमेल पण जरा. हा पुरंदर किल्ला. तर पुरंदरावर सर्वात उंच ठिकाणी गडाच्या केदार टेकडीवर केदारेश्वराचं मंदिर आहे. आणि सध्या दिसत असलेलं हे मंदिर अंबाजीपंत पुरंदर यांनी बांधले पेशवे काळामध्ये. पण त्याही आधी हे मंदिर असणार, कारण शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा या मंदिराच्या विषयी पूजा, नंदादीप याची व्यवस्था लावणारे कागद मिळतात. आणि त्याच्याही आधीचे काही अवशेष
तर इथे दिसतात आजूबाजूला, तर त्याच्यावरून ते मंदिर फार पुरातन असावं, कदाचित पेशव्यात त्याचा जीर्णोद्धार असावा. कारण गडाच्या पायथ्याला नारायणपेठ म्हणजे आत्ताचं नारायणपूर, तर तिथं यादवकालीन मंदिर आहे. कदाचित हा त्या पूर या नगराचा रक्षण करणारा पुरंदर, आणि त्याच्यावर जर यादवकालीन ते शहर आहे पूर किंवा नगर आहे, तर त्याच्यातलं यादवकालीन स्थापत्य आपल्याला दिसतं. तर कदाचित मंदिर ह्या मंदिराच्या जागी सुद्धा यादवकालीन मंदिर असणे शक्यता आहे. या केदारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये लिंग आहे आणि इथे कोनाड्यामध्ये पार्वतीची मूर्ती दिसते. आपण आपल्याला थोडासा उशीर झाल्यामुळं मी ही ओळख लवकर करून देणार माझ्या मुख्य विषयाकडे येईल. आपलं राजगडावरची पद्मावती देवी, पद्मावतीचं मंदिर, आणि रायगडावरचं शिरकाई भवानी आणि जगदीश्वराचं मंदिर. हा तोरणा आहे, तोरणावरची तोरणजाई, आणि इथे दिसती तिला मेंगाई म्हणतात त्या देवीला. आणि याच्याविषयी थोडंसं सांगतो की एकतर हा सर्वात प्रथम शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्ला, आणि याची उंची पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच किल्ला आहे, आणि त्याचा विस्तारही प्रचंड आहे. त्यामुळं कदाचित त्याच्या स्वरूपावरून त्याचं नाव, तोरण्याचं नाव प्रचंडगड शिवाजी महाराजांनी ठेवलं असावं असं असू शकतं. मी या तोरणजाईच्या मूर्तीविषयी सांगतो. ही मूर्ती साधी आहे, पण तिच्या हातामध्ये शस्त्र दिसतात आपल्याला, आणि जिथं तोरण्याचं बांधकाम करत असताना, डागडुजी करत असताना हांडे सापडले आणि धन सापडलं, त्या जागी तोरणजाईची स्थापना केली असं सांगतात. आणि त्याच्या तोरणजाईवरून आपण पुढे आलो की किल्ल्याच्या जे सर्वात उंच भाग आहे तिथं हे मेंगाईचं मंदिर, हे 2 नंबरची मूर्ती असलेली देवता. पुढचं माहिती देतो तुम्हाला. हा दिवेघाट चढून डावीकडे आपण गेल्यानंतर जो मल्हारगड आहे किंवा त्याला सोनोरीचा किल्ला म्हणतात, तर तिथलं हे मंदिर, आणि तिथं आणखीन एक असंच एक छोटं साधं बांधणे असलेलं महादेवाचं मंदिर पण आहे. त्या मंदिरातला हा मल्हारी मार्तंड. आणि असं सांगतात की इथं मंदिर आपलं किल्ला बांधत असताना भिवराव पानसेंनी किल्ला बांधला, महाराष्ट्रातला सगळ्यात शेवटचा किल्ला, आणि तो बांधत असताना इथं अशी आख्यायिका आहे की इथं कुठून ह्याच्यातून खोदलं असताना रक्त यायला लागलं. मग त्यांनी सांगितलं की करेपठारचा स्वामी मल्हारी मार्तंड आहे, त्याची प्रार्थना केली पानसेंनी, आणि मग तुझं नाव या गडाला देऊ, असं एक तिथली लोकल आख्यायिका आहे, आणि लोक सांगत असत त्याविषयी. तर त्यावरून या किल्ल्याचं नाव मल्हारगड असं ठेवलं. हा कोरीगड, लोणावळ्याच्या जवळ घनगड, कोरीगड ही सुंदर किल्ले आहेत, आणि तैलबाईला आहे तिथं. तर ही कोरीगडची कोराई देवी, आणि ज्या वेळेला महाराष्ट्राचा किल्ल्यांचा कर्दन काळ त्याला म्हणतो प्रॉथर, तर तो आला होता या किल्ल्यावर. तर त्यांनी हा इंग्रजांनी किल्ला जिंकला, तर त्यावर नोंद आहे की या देवीच्या अंगावर 50 पाऊंड किमतीचे, म्हणजे त्यावेळेच्या 500 रुपया किमतीचे दागिने होते अशी नोंद आहे. आणि नंतर मग ते दागिने मुंबई देवीच्या अंगावर गेले असं म्हणतात. पण त्यानंतर बराच काळ हे मंदिर किंवा ही देवी ही उन्हा पावसात भिजत असलेली अशी त्या तिथल्या सर्वच मंदिरांचे अवशेष दिसत होते. पाऊंड. तर आता सहारा इंडिया आल्यानंतर त्यांनी तिथं सुधारणा केल्यात, आणि ही 3 मंदिरं पण बांधलेली तिथं, गणपती विष्णूचं, महादेवाचं आणि कोराई देवीचं. तर अशी कोंडाणेश्वर आहे, किंवा चावंडगडावरची चावंडाबाई, कितीतरी मंदिरं आहेत अशी, की नारायणगडची हस्ताबाई, कोराईगडची ही आपण कोराई माता म्हटलं, घनगडची गारजाई म्हणून देवी आहे. या प्रत्येक मंदिरावरच्या, प्रत्येक गडांवरच्या देवी आहेत. रत्नदुर्गावरची भगवती किंवा रत्नदुर्गा. तर अशा अनेक गडदेवतांविषयी आणि मंदिरांविषयी आणखीन बोलता येईल, पण आपला आजचा विषय आहे त्याच्याकडे मी येतो. की ज्या प्रतापगडावर जिची स्थापना झाली आणि गडावरचं पहिलं देवस्थान जिच्यासाठी निर्माण करण्यात आलं, अशी प्रतापगडची श्री भवानी माता, तिच्याविषयी मी आज आपल्याला सांगणार आहे. तर माझा विषय आहे तो प्रतापगडावरील भवानी माता मंदिर. तर मला भावलेला विषय यातला असा आहे की हे शिवचरित्राचा हा एक वेगळा पैलू मला जाणवला, मंदिर व्यवस्थापन हा पैलू. तर त्याच्याविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे.
हा एक अपरिचित विषय आहे. आपल्याला माहितीच आहे की प्रतापगड हा भारताच्या इतिहासातला शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या एका महत्त्वपूर्ण अशा घटनेचा म्हणजे अफजलवादाच्या घटनेचा साक्षीदार आहे. आणि अफजल खानाच्या रूपाने आलेलं स्वराज्यावरचं संकट शिवाजी महाराजांनी त्याचं निराकरण केलं. त्यामुळे मराठी माणसाच्या मनात या प्रतापगडचा विषयीचं आगळं महत्त्व आहे. या प्रतापगडावरचं हे तुळजाभवानीचं मंदिरसुद्धा तुळजाभवानीच्या देवीची प्रतिकृती असलेलं मंदिरसुद्धा खुद्द शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसारच बांधलं गेलं. आणि याविषयी आपल्याला प्रतापगडावर देवी आहे आणि त्याचं मंदिर शिवाजी महाराजांनी बांधले याच्या पलीकडे फारशी माहिती नसते. तर या मंदिराविषयी संशोधन करत असताना मी जो अभ्यास केला तर त्यातून मला शिवाजी महाराजांनी या देवीच्या नित्यपूजेसाठी आणि व्यवस्थेसाठी दूरवर विचार करून एक स्वतंत्र संस्थान प्रतापगडावर स्थापन करून दिल्याचं लक्षात आलं. आणि शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराज तसेच राजाराम महाराजांनी सुद्धा या व्यवस्थेत आणखी भर घातली असं आढळून आलं. त्यानंतर पेशवे काळात सुद्धा छत्रपती घराणं, पेशवे घराणं किंवा मराठी शाहीतल्या अनेक महत्त्वाच्या पदांवर असलेले व्यक्ती या भवानी मातेच्या भक्त असल्याचं आणि त्यांनी प्रतापगडावरच्या या मंदिराला किंवा या संस्थानाला वेळोवेळी अनेक देणग्या, अनेक भेटी, दानं दिलेली अशा नोंदी मला कागदपत्रातून मिळाल्या. थोडक्यात या मंदिराच्या इतिहासात मराठ्यांच्या राजवटीचं चढ उताराचं प्रतिबिंब मला बघायला मिळालं. तर ते मी आपल्याबरोबर शेअर करतोय. प्रतापगडावर सध्या नवरात्रात ललिता पंचमीला मोठा उत्सव असतो आणि त्याला महाराष्ट्रातून अनेक शिवभक्त त्या ललिता पंचमीला आदल्या दिवशी, चौथ्या दिवशी, चतुर्थीला येऊन हजेरी लावत असतात. आणि मी सुद्धा त्या उत्सवाला हजर असतो. त्यामुळंच या मंदिराच्या विषयी मला जाणून घेण्याची उत्सुकता होती. आणि या उत्सवाची परंपरा शिवकाळापासून आहे. तो छबिना निघायचा त्यावेळेला असं सांगितलं जायचं किंवा अशा गोष्टी होत्या. आणि शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसारच हे मंदिर बांधलं गेलं एवढंच माहिती होतं. एकदा ललिता पंचमीच्या उत्सवानिमित्त मी प्रतापगडावर असताना ज्येष्ठ इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे होते आणि त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी मला असं म्हटलं की तुम्ही मोडी लिपीतले कागदपत्र त्याचं वाचन करता, अभ्यास करता, मग या मंदिराची स्थापना महाराजांच्या आज्ञेने झालेली, महाराजांच्या काळात झालेली, मग तुम्ही त्याच्यावर अभ्यास कराल का, त्याच्याविषयी काय मिळतंय का बघा. तर तिथून मी या मंदिराविषयी संशोधन करू लागलो. तर मी मगाशी तुम्हाला वेगवेगळ्या गडदेवतांचा उल्लेख केला, तर तसंच हे मंदिर नाही का असा एक विषय होतो की सुरुवातीला असंच वाटायचं की या प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराचं वेगळं काय महत्त्व आहे. तर माझ्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांनी केवळ देवीचं मंदिरच बांधलेलं नाही, तर या देवस्थानची व्यवस्था अशा पद्धतीने लावून दिलेली आहे की या मंदिरातील नित्य पूजा अर्चा, उत्सव, परंपरा इत्यादी या कायमस्वरूपी सुरू राहतील, पुढच्या काळात पण सुरू राहतील. याच्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली, प्रोटोकॉल्स तयार करण्यात आले आणि त्या एक संस्थान स्थापन करून दिलं, श्री भवानी संस्थान किल्ले प्रतापगड. आणि त्याची खर्चाची व्यवस्था शिवाजी महाराजांनी लावून दिली असे पेपर्स मिळतात. आणि त्या मंदिरासाठी किंवा त्या मंदिराच्या व्यवस्थेतली जी मंडळी होती तर त्यांना पगारी हे दिलेलं होतं, व्यवस्था लावून दिलेली होती. तर या श्री भवानी संस्थान किल्ले प्रतापगड या मंदिराच्या ही व्यवस्था पुढच्याही काळात सुरू आहे. मी बघितलं, म्हणजे फक्त शिवकाळात नाही, शिवाजी महाराजांनी सुरुवात करून दिली, पण अगदी ब्रिटिश पिरियडपर्यंतची कागदपत्र बघितल्यानंतर मला लक्षात आलं की अगदी हीच परंपरा, यात कमी अधिक बदल होती, शेवटपर्यंत सुरू आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक अतिशय सूक्ष्म विचार करून मंदिर व्यवस्थापन केलेलं हा शिवचरित्राचा एक नवा पैलू मला जाणवला. शिवचरित्राचे विविध पैलू आहेत, तर त्यातलं शिवाजी महाराजांनी मंदिर व्यवस्थापनासाठी पण काम केलं हे मला त्यात दिसून आलं. आणि मग हा मला जाणवलेला पैलू प्रकाशात आणला पाहिजे याविषयी मी विचार करून मग आणखीन अभ्यास करून या विषयावर इतिहास लिहिण्याचा मी विचार केला. मी सुरुवातीला असं का सांगतोय तुम्हाला, तर मी काय काम केलं, काय काय संशोधन केलं असं सांगतो आणि मग त्याच्यातून काय नवीन माहिती मिळाली किंवा काय निष्कर्षाला आलो मी ते मी सांगतो. तर मी नवीन पैलू अशा अर्थाने म्हणतोय की ही फक्त मंदिर स्थापना किंवा त्याची व्यवस्था इतकाच विषय नाही. कारण या निमित्ताने प्रतापगडावर ज्या वेळेला या मंदिराची स्थापना झाली तर त्या निमित्ताने एक नवं अधिष्ठान, एक तीर्थक्षेत्र
किंवा एक नवं शक्तिपीठ जाणीवपूर्वक तिथं स्थापन करून देण्यात आलं असं लक्षात येतं. आणि प्राचीन काळातल्या, माझा इंडॉलॉजी बॅकग्राऊंड आहे तर त्यामुळे इंडॉलॉजीचा अभ्यास करत असल्यामुळे प्राचीन काळाचाही अभ्यास आहे. तर प्राचीन काळातल्या राजांनी सुद्धा अशा प्रकारची मंदिरं बांधण्यासाठी आणि त्यांची व्यवस्था करण्यासाठी दानं दिलेली आहेत किंवा जमिनी दिलेल्या आहेत, गावं दान दिलेली आहेत किंवा अशी वेगवेगळ्या प्रकारच्या आपण ज्याला म्हणतो वन टाईम असे त्याला हे दिलेलं आहेत असं दिसतं. पण आणि मुख्य म्हणजे तो काळ भारताच्या इतिहासातला एक अजेय काळ होता. पण ज्या वेळेला आपण गुलामगिरीतून स्वराज्य मिळवण्याच्या धामधुमीमध्ये शिवाजी महाराज अशा प्रकारचं आपल्या आराध्य देवतेचं अधिष्ठान स्थापन करतायत, तीर्थक्षेत्र नवीन सुरू करतायत आणि ते भविष्यात निर्विघ्नपणे कायमस्वरूपी राहावं यासाठी योजनापूर्वक व्यवस्था करतायत. तर या मध्ययुगीन काळातले शिवाजी महाराज हे मला या दृष्टीने काम करणारे एक त्यांचं वेगळं व्यक्तिमत्व मला जाणवलं की जे प्राचीन काळातल्या राजांनी पण अशा प्रकारे व्यवस्थापन केलेलं मला कुठं दिसलेलं नाही अजून तरी. तर त्यामुळं मला मी जसं म्हटलं की हा नवीन पैलू शिवचरित्राचा मला वाटला. आता मग मी काय केलं की या मंदिराविषयी प्रकाशित आणि अप्रकाशित मोडी कागदपत्रांचा शोध घ्यायला सुरुवात केली. मंदिराची स्थापना शिवकाळातली आहे आणि शिवकाळापासून ते अगदी ब्रिटिश अंमलापर्यंत या मंदिराच्या व्यवस्थेबाबतची कागदपत्र मिळतात आणि हा मोठा कालखंड आहे. तर मग आपल्या इथलं पेशवे दप्तर किंवा पुणे आर्काईव्ह ज्याला आपण म्हणतो, तर इथं मोडी लिपीतल्या कागदपत्रांचा मी शोध घ्यायला सुरुवात केली. आणि आता जी मंडळी मोडी वाचतायत त्यांना माहिती आहे की मोडी वाचणे आणि मोडी जाणणे या दोन वेगळ्या गोष्टी. तर मोडी लिपीतले कागदपत्र वाचायचे आणि त्याचा अर्थ लावायचा आणि त्यातून आपल्या संशोधनाविषयी काम करायचं. तर हे थोडं अवघड नाही, पण काय म्हणतो त्याला जिकिरीचं काम आहे, थोडं चिकाटी पाहिजे, त्याला पेशन्सचं काम आहे. आणि परत दुसरं काय की पेशवे दप्तरमधली कागदपत्र ही मुख्यतः फडणीशी, म्हणजे दोन प्रकारचे कागद असतात, फडणीशी आणि चिटणीशी. म्हणजे महसुलासंबंधीचे किंवा टॅक्सेस संबंधीचे किंवा अकाउंटिंगचे असे पेपर असतात त्याला म्हणतात फडणीशी कागद. आणि चिटणीशी म्हणजे राजकीय व्यवहाराचे कागद असतात किंवा राजाकडून कुठली दानं दिली गेली किंवा सनद आहेत अशा प्रकारच्या. तर अशा प्रकारचे राजकीय स्वरूपाचे कागद त्या मानाने कमी आहेत. त्यामुळं तिथं जे फडणीशी कागद आहेत त्यातल्या नोंदी घेऊन त्या संगतवर नोंदी लावून मग मी काम माझं सुरू केलं. आणि मग ढिगभर कागद वाचल्यावर आपल्या कामाचा एखादा कागद मिळतो, हा मला नेहमीचा अनुभव आहे. आणि पण त्यातला आपल्याला म्हणजे तिथं समजा आता एखादा वर्षाचा ताळेबंद आहे तर तो एखाद्याला बघायला काय वाटेल की अरे हा फक्त हिशोब आहे, वर्षाचा खर्च आहे, पण त्यात इतिहासाचे कण गोळा करता येतात आपल्याला की अरे मग हा खर्च कुठं पडला आहे, मग ही गोष्ट यावेळेला झाली का, अशा गोष्टी मिळतात, नक्की मिळतात. मग तसंच आपली ही संस्था आहे की गेले 110 वर्ष इतिहास संशोधन क्षेत्रामध्ये काम करणारी. तर इथेही काही प्रकाशित किंवा अप्रकाशित कागद आहेत. इथली मोडी फारसी आणि इंग्रजी कागदपत्र जी प्रसिद्ध आहेत तर त्यांच्यातून पण काही नोंदी मी घेतल्या. मला वेगवेगळ्या कालखंडातल्या मंदिराच्या व्यवस्थेचा अभ्यास करायचा होता. तर त्यामुळं शिवाजी महाराजांनी मंदिर स्थापन करताना केलेल्या या संस्थानाची व्यवस्था पेशवाईच्या आस्थाप्रमाणे आणि ब्रिटिश काळाप्रमाणे ही प्रतापगड हा सातारा संस्थानात असल्यामुळे ती सुरू राहिलेली दिसते. मग सातारा संस्थानातली पण काही कागदपत्र मी त्यानिमित्ताने बघितली आणि मग माझ्या लक्षात आलं की या परिसरातली गावं आणि घाट, ऐतिहासिक कागदपत्रातून शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या मंदिराच्या व्यवस्थेसाठी जी गावं लावून दिलेली आहेत तर ती या प्रतापगड परिसरातलीच आहेत. ही जी गावं आपल्याला चराई, कापडे, परत कुंभरोशी, पार, हरोशी, जावळी ही नावं इथं दिसतात. मी गुगल मॅपवरून घेतलंय, पण ही कागदपत्रांमधून मला नावं मिळाली आणि या गावांचा महसूल देवीला मिळत होता, देवीच्या मंदिरासाठी मिळत होता. त्याचप्रमाणे या गडा शेजारून तिथं प्रतापगड फोर्ट दाखवला मी, त्याच्या शेजारून रडतोंडीचा घाट जो याच्यावरून जातो आपल्या महाबळेश्वरावरून जाणारा किंवा पार घाट आहे आणि हातलोटचा घाट आहे मधुमकरंद गडाच्या तिथला. तर या घाटांमधलं उत्पन्न जकातीचं उत्पन्न होतं तर ते एका बैलामागे 1 रुपया असं उत्पन्न लावून दिलेलं आहे. ते त्यावेळेला बैलांवरून वाहतूक व्हायची. आणि पुढच्या काळातल्या राज्यकर्त्यांनी ही व्यवस्था चालू ठेवलेली आहे आणि ही गावं प्रतापगडच्या जवळच आहे. त्यामुळे प्रत्यक्ष त्या गावात जाऊन पण बघितलं आणि मी एक केलं की हा लिखित पुरावा झाला किंवा लिखित साधन झालं. तर
मी त्या गावांमधले या गावांची नावं सांगितली आणि प्रतापगड परिसरातली पण आणि प्रतापगडच्या पायथ्यावर आणि वर प्रतापगडावर पण हे आहे काय म्हणतो ग्रामपंचायत आहे आता. तर तिथल्या लोकांच्या मी मुलाखती घेतल्या की तुमचं मंदिर संबंधी काय आहे तुमचा विषय, कारण त्याला एथनो आर्किओलॉजिकल सर्वे म्हणतात. तर त्यातून त्या लोकांच्या रूढी परंपरांच्या विषयी मला माहिती मिळाली किंवा काही मंडळी आजही वंशपरंपरेप्रमाणे देवीची सेवा करतायत. आता त्यांना पैसे मिळत नाहीत पण ते त्यांच्या घराण्याकडे लागून आलेली आहे म्हणून तर मला बऱ्याच गोष्टी त्यातून मिळाल्या आणि काही दंतकथाही समजल्या पण मी त्यातूनही त्यांच्यातून नोंदी घेतल्या. आता प्रतापगड किल्ला म्हणजे आता एखाद्या मंदिराचा इतिहास मी लिहितोय तर त्या मंदिराचं ते स्वतः मंदिर त्याच्या परिसरातल्या वास्तू किंवा अवशेष काय चुकलं तर सांग, तू हसतोय म्हणजे मला वाटलं काय झालं. तर त्याचं कला स्थापत्य याविषयी सर्वेक्षण करणं आवश्यक असतं आणि त्या दृष्टीने प्रतापगड आणि परिसरात कुठल्या कुठल्या गोष्टी मला दिसल्या ते बघूयात आपण. तर या मॅपवर तुम्हाला या प्रतापगडाचं आणि तिथं बाण दाखवलं ते देवीचं मंदिर आहे, त्या गडावरचं स्थान आहे देवीचं. आणि मग या मंदिराचा सर्वे करत असताना बालेकिल्ल्यावर चपेटदान मारुतीचं एक मंदिर आहे, परत केदारेश्वर आहे तिथे पुढे किंवा हा केदारेश्वर आहे. मग या केदारेश्वराची मग त्याच्याविषयी काय मिळतं ते बघितलं तर या जुन्या जाईच्या वेलाखाली याचं लिंग सापडलं आणि मग त्याची स्थापना मोरोपंतांनी केली असं त्याचा उल्लेख मिळतो. आणि प्रतापगडचं बांधकाम करत असतानाच हे सापडलेलं आहे. आता सध्या इथं यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते स्थापन केलेला हा पुतळा आहे वरती बालेकिल्ल्यामध्ये. आणि हा मॅप आहे साधारण असा की इथे रेडके बुरुज लिहिले वरच्या बाजूला, हा पॉइंटर याच्यावर दिसत नाही काय कळत नाही. तर तो हा इथं जो दिसतो रेडका बुरुज त्या बाजूला कोकण आहे आणि हे साधारण त्या किल्ल्यावरचा हे सगळ्या प्रमुख वास्तू आहेत. तर त्याच्या मी नोंदी घेतल्या. आणि प्रतापगडच्या पायथ्याला हे रामवर्धयनीचं मंदिर आहे. तर हे रामवर्धयनीचं मंदिर याला समर्थ रामदास स्वामींनी या देवीला त्यांच्या बंधूंनी मोठ्या बंधूंनी बोललेल्या नवसासाठी आयुष्यात एकच नवस बहुतेक त्यांनी फेडलेला आहे तो. तर त्यांनी 2 सोन्याची फुलं वाहिली तर त्याची नोंद पण आहे आणि त्यांनी त्याच्यावर काव्य पण केलेलं आहे. तर आणि मग तिथं मी मगाशी सांगितलं की हा रडतोंडी पास मी का दाखवतोय तर बॉम्बे पॉईंट आहे आपला महाबळेश्वरचा सनसेट पॉईंट, त्याच्या खालून हा रडतोंडीचा घाट सुरू होतो. या घाटाने अफजल खानाला आणलेला शिवाजी महाराजांनी. आणि हे मुद्दाम का दाखवतोय तर त्याच्या भोवताली असलेली गावं आणि त्याचा उल्लेख पुढे येईलच तुमच्या. या दृष्टिकोनातून जर मी गडाच्या भोवती आणि सर्व गोष्टींचा उल्लेख सर्वे करत होतो तर एका इंग्रज आणि महाबळेश्वरचं वर्णन अशा स्वरूपाचं पुस्तक लिहिलंय. त्याच्यामध्ये हा अलीगडच्या डाव्या बाजूला असलेला ते ब्लॅक अँड व्हाईट चित्र दिसते तर ते त्यांनी ड्रॉइंग केलेलं त्या पुस्तकामध्ये छापलेलं आहे. आणि ती तेव्हाचं जे ॲक्च्युली दिसतंय ते आणि आत्ताचं स्वरूप त्याचं. तर प्रतापगडाखाली असलेली ही कबर ही आता सध्या वादग्रस्त वास्तू म्हणून बंद आहे. आणि आपण प्रतापगडावर जात असताना क्षणभर तरी थांबून मी आवर्जून सांगतोय की दुरून का होईना ती कबर बघायचीच आपण. का तर आमच्यावर जो चालून आलेला होता त्याला आम्ही इथं पुरून उरलोय, अक्षरशः जमिनीत पुरून उरलोय आम्ही त्याला. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे, ही लक्षातच ठेवायची गोष्ट आपण काय. तर शिवाजी महाराजांचा घात करण्यासाठी आणि स्वराज्याचा घात करण्यासाठी जो आलेला अफजल खान होता त्याला इथं शिवाजी महाराजांनी पुरून उरलेत आणि ते आमच्या शौर्याचं प्रतीक आहे. त्यामुळं आपण ते मुद्दाम बघितलं पाहिजे. आता हे भवानी मातेचं मंदिर हा हेलिकॉप्टरमधून घेतलेला एक फोटो मला मिळाला होता. तर याचं स्वरूप असं आहे मंदिराचं की तो मागचा भाग जो दिसतोय दगडी तो जुना आहे भाग आणि पुढचा हॉल आहे तो पुढे लांब दिसतोय तर तो हॉल नवीन बांधलेला आहे आणि ते दगडी दीपमाळा सुद्धा जुन्या आहेत. या मंदिरावर 2दा वीज पडली होती अशी पण नोंद मिळाली त्यामुळे त्याचा कळस बदललेला आहे तर तो कळस नंतरच्या काळातला आहे. आता या मंदिराच्या गाभाऱ्यातल्या आणि इतर वस्तू बघू आपण. तर ही गजवाहिनी मूर्ती आहे देवीची आणि हत्तीवर बसलेली मूर्ती आहे. आणि स्थानिक लोकांमध्ये किंवा कागदपत्रांमध्ये मला त्याची विशेष माहिती मिळाली नाही. पण एका ताळेबंदामध्ये
एक पुतली दगडी कोंडाई देवळात, असं ते मला नोंद सापडली, पण त्या संदर्भात आणखीन मी शोधीन. आता इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे एक तलवार आहे आणि ही हंबीरराव मोहितेंची तलवार आहे असं सांगितलं जातं. आज विशेष म्हणजे आमचे मित्र आणि आमचे मार्गदर्शक विक्रमसिंह मोहिते आपल्यात उपस्थित आहेत आणि ते हंबीरराव मोहितेंचे आत्ताचे वंशज आहेत. तर त्यांच्यासमोर काय चुकलं तर मला अवश्य सांगा, पण मी सांगतोय त्याविषयी. तर आता गडावरचे गाईड्स आणि तिथले मंदिरातली मंडळी ते सांगतच असतात की ती एक आख्यायिकाच आहे की हंबीरराव मोहितेंची तलवार आहे. पण आणि अफजल प्रसंगी हंबीररावांनी इथं 600 शत्रू मारले असं म्हटलं जातं, कारण त्यावर 6 डॉट आहेत. तर मुळात हंबीरराव मोहिते या लढाईत असल्याचा उल्लेख कागदपत्रांमधून कुठे मिळत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे की राज्याभिषेकाच्या 1 महिना आधी 1674 साली हंबीरराव मोहिते आपल्या स्वराज्याचे सरनौबत झाले, सरसेनापती झाले आणि त्यावेळेला त्यांचं नाव हंसाजी होतं, म्हणजे ते हंबीरराव हे त्यांना पदवी दिलेली आहे. आणि मग जर तसं असेल तर मग हंसाजी मोहिते अशी एखाद्या वेळेस नोंद द्यायला पाहिजे. पण मुळात तुम्हाला मी दाखवतो, त्याचा एक मला चांगला फोटो मिळाला. तर या तलवारीवर असं लिहिलंय कान्होजी मोहिते असं नाव आहे, चक्क हंबीरराव असं नाव आहे त्याच्यावर. आणि ते एका ग्रंथामध्येच मला हा फोटो मिळाला. तर त्यामुळं हंबीरराव किताब असलेल्या मोहिते घराण्यातल्या कान्होजींची ही तलवार असावी. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथं आहे. तर नाही आहे ते असं म्हटलं जातं गडावर, तिथं आख्यायिका म्हणून समजतात, पण या तलवारीवरच लिहिलं कान्होजी मोहिते. तर देवीच्या समोर ही एक महत्त्वाचं शिवलिंग आहे स्फटिकाचं आणि त्याच्यामध्ये बेलाचं त्रिदलाचं पान दिसतं. तर हे शिवाजी महाराजांच्या पूजेतलं नित्यपूजेतलं आहे आणि त्याला कागदपत्रांमध्ये देवी समोर काश्मीर लिंग असा उल्लेख मला मिळाला. आणि स्फटिकाच्या शिवलिंगात बेलाचं त्रिदल दिसतं असं म्हटलं जातं, पण मला काय बघता नाही आलं ते. तर आता देवीच्या आता हे सगळं सर्वेक्षण तिथल्या परिसराचं झालं, मंदिराचं झालं, तिथल्या वस्तूंचं झालं. आता मुख्य देवीची मूर्ती त्याचं सर्वेक्षण करत असताना आता इथं काय झालंय की देवीचा वस्त्रांशिवाय फोटो तिथं प्रसिद्ध कुठं करत नाही. इथं माझ्याकडे आहे, पण मी त्याच्यावर एक नाव लिहून टाकलंय, पण त्याचा फोटो घेऊ नका किंवा घेतला तरी त्याचा उपयोग होणार नाही. तर तो पुढे फोटो, तर तो यायचा अजून. तर मग देवीच्या हातातली शस्त्र दागिने त्या मूर्तीवरील काय कोरीव चिन्ह आहे त्याची मी नोंद घेतली आणि त्याच्याविषयी सांगतो पुढे जाऊन. इवन मी त्या मंदिरातल्या घंटा उपकरणे याच्यावर पण काय नावं आहेत का त्याच्याविषयी नोंद घेतली. आणि मग हा सर्वे झाल्यानंतर मी इतिहास लिहायला सुरुवात केली त्या मंदिराविषयी. अजूनही त्याच्यावर मी संशोधन करतोय. लवकरच त्याचं पुस्तक रूपात आमचे हे दोघंही बसलेले मित्र मागे लागलेत, महेश तेंडुलकर आणि केदार फाळके, पण त्यांच्याच आग्रहामुळं ते होणार आहे लवकरच पूर्ण, पण मी नक्की करायचा प्रयत्नात आहे. तर मगाशी मी सांगितलं की शिवाजी महाराज हे तुळजाभवानीचे परमभक्त होते आणि देवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम आहे अशी त्यांची श्रद्धा होती. आणि अफजल प्रसंगी देवीनेच आपल्याला सहाय्य केलं आणि अफजल खान आपल्या हातून मारविला ही महाराजांची धारणा होती. आता हा अफजल खान ओघाने आलाय म्हणून सांगतो की तो कसा होता. तर तो वर्णन येतं की 6.5 फूट उंचीचा धिप्पाड आणि अतिशय शूर पराक्रमी आणि तितकंच उलट्या काळजाचा आणि कडवा धर्मनिष्ठ होता तो. तर त्याचे 2 शिलालेख आहेत, तर ते मी सांगतो तुम्हाला. तर त्याचा एक शिलालेख आहे, त्यात कातिले मुतमर्रिदान व काफिरान आणि सिकंदे बुनियादे बुतान. त्याचं म्हणणं काय आहे की काफिरांची आणि बंडखोरांची कत्तल करणारा आणि बुत म्हणजे मूर्ती, तर मूर्तींचे पाय उखडणारा असा त्याचा शिलालेख आहे. दुसरा शिलालेख त्याचा की दीनदार कुफ्र शिकन आणि दीनदार बुत शिकन. बुत शिकन म्हणजे मूर्तिवंजक आणि कुफ्र म्हणजे काफिरांना मारणारा आणि धर्माचा सेवक. दीनदार म्हणजे धर्माचा सेवक आणि मूर्ती फोडणारा असा त्याचा शिक्का आहे, असं त्याचा शिलालेख आहे. खाली जो मजकूर आहे तो त्याच्या शिक्क्यातला आहे की गर अर्ज कुनत सिपर अला फजल फुजला व फजल अफजल अजहर मुल्की बजाय तस्बीह
आवाज आयत अफजल अफजल, की उच्च स्वर्गाला जर अशी इच्छा झाली की पृथ्वीवरची सर्वश्रेष्ठ माणसं आणि अफजल खान यांची तुलना करावी, तर त्या जपमाळेतल्या मण्यांमधूनही आवाज येईल की अफजल अफजल असा आवाज येईल, असं ती त्याची दरपोक्ती होती. हे सगळं सांगण्याचं कारण काय माझं, की हा काय आपला आता आजचा विषय नाही, पण हे सांगण्याचं कारण काय की अफजल खानाने वाईला येण्यापूर्वी तुळजाभवानी मातेची मूर्ती भग्न केली आणि मंदिर उद्ध्वस्त केलं असं सांगितलं जातं. आणि ते राजवाडे खंड 15 मध्ये छापलेलं आहे आणि स ग जोशी संग्रहामध्ये पण छापलेलं आहे. दोन्हीकडून मला त्याचा विषय मिळाला. पण खान स्वतः या मंदिरांचा विध्वंस करायला गेला की नाही याच्या बाबतीत इतिहास अभ्यासकांमध्ये दुमत आहे. कारण वाई, विजापूर ते वाई या मार्गामध्ये तुळजापूर येत नाही, पण सह्याद्रीच्या अवघड प्रदेशातून, डोंगरातून शिवाजी महाराजांना मैदानी प्रदेशामध्ये बाहेर आणण्यासाठी अफजल खानाने माणसं पाठवून पण ते केलेलं असू शकतं किंवा आधी केलेलं असू शकतं. आणि माझा मुद्दा इथे आहे पुढे, की अशा या देवद्वेष्ट्या अफजल खानाला, की ज्याने देवीची मूर्ती भग्न केली, अशा देवद्वेष्ट्या अफजल खानाला शिवाजी महाराजांनी प्रतापगडाखाली एकांगी ठार केलं. आणि त्याची तारीख होती 10 नोव्हेंबर 1659. आणि त्यानंतर त्याच प्रतापगडावर त्याच तुळजाभवानी मातेची प्रतिष्ठापना करून महाराजांनी उचित न्याय केला असं माझं म्हणणं. त्यासाठी मी एवढं सांगितलं. आणि ही स्थापना झाली जुलै 1661 मध्ये. आता शिवाजी महाराजांची म्हणजे भोसले वंशाची आणि अवघ्या महाराष्ट्राची कुळदेवता असलेली तुळजाभवानी, त्या तुळजाभवानीचं देवस्थान त्या काळी परकीयांच्या मुलखामध्ये होतं. आणि त्यामुळं या देवतेची स्थापना आपल्या स्वराज्यामध्ये स्थापन करण्याचा शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला असावा. पण प्रतापगडावरच हे मंदिर का बांधलं असेल, तर एकतर मला असं वाटतं की प्रतापगड हे सह्याद्रीमधलं अतिशय सुरक्षित ठिकाण, आणि दुसरं इथं शत्रूला पाऊल ठेवायला भीती वाटावी असं जावळीचा अवघड प्रदेश. त्यावेळेला आता आपण महाबळेश्वरहून आंबेनळी घाटाने येतो, तो घाट नाही आहे त्यावेळेला, तो रडतोंडीचा घाट आहे. आणि रडतोंडीचा घाटाचं नाव त्याच्यासाठीच आहे की तो रडकं तोंड होतं तुमचं तिथून उतरताना, तर तो तेच, त्यामुळे तो रडतोंडीचा घाट नाव आहे त्याचं. आजही त्या घाटाने आपल्याला जाता येतं, ट्रेकर जातात, तुम्ही अवश्य अनुभव घ्या. तर यात प्रतापगडावर झालेला अफजल खानाचा वध, आणि त्यामुळे प्रतापगडाकडे वक्रदृष्टी पाहण्याची कुठल्याही शत्रूची हिंमत नव्हती. आणि जावळीचा हा प्रदेश आहे तो अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगलाचा आहे. त्यावेळेला तर आणखीन जंगलाचा असेल तो. आणि एका बाजूला सह्याद्रीची रांग आहे आणि दुसऱ्या बाजूला महाबळेश्वराचा डोंगर आहे. प्रतापगडच्या पश्चिम दिशेला जांभूळ, जोर, शिवथर, कांदाट आणि जावळी म्हणजे कोयनेचं खोरं अशी खोरी आहे ही सगळी नद्यांची. आणि या दऱ्या खोऱ्या आहेत. आणि दक्षिणेला मी म्हटलं तसं उंच उंच पर्वतराजी आहे. म्हणजे पूर्वेला महाबळेश्वराचं पठार, हे स्थान बघा लोकेशन कसं आहे त्याचं, की तिथून गडाभोवती पसरलेलं घनदाट अरण्य. मग घोणसपूर पलीकडच्या बाजूला गडाजवळचं आहे, त्याच्या पलीकडे असलेला मधुमकरंदगड. आणि मग खालच्या बाजूला जिथं पोलादपूरवरून आपण खाली जातो तो तानाजींचं उंबरठ आहे, ते उंबरठच्या जवळचा चंद्रगड, तिथला गोळेवाडीचा मंगलगड. हा सगळा या किल्ल्यांनी आणि यांनी डोंगरांनी हा प्रदेश वेढलेला आहे. आणि मग प्रतापगडाखालचा पारघाट आणि तो हातलोटचा घाट मग सांगितलं तो मधुमकरंदगडाच्या इथला, किंवा महाबळेश्वरचा तो रडतोंडी घाट, परत कोंडेनळी, ढवळा घाट असे त्या वाटा आहेत. या वाटा बंद केल्या तर इथं येणं बंद होतं, इथे येता येत नाही कोणाला. असं त्यावेळेला या घाटवाटा रोखल्यावर प्रतापगडाकडे येता येत नव्हतं. आणि अफजल खानाशी सामना करताना शिवाजी महाराजांनी या भौगोलिक परिस्थितीचा विचार केलेला होता. आणि तिथंच त्यामुळंच या भौगोलिक परिस्थितीच्या कारणामुळेच या प्रतापगडावर परत कोणी यायचं धैर्य दाखवेल अशी शक्यता नव्हती. आणि तसंच घडलं की फक्त प्रतापगड बांधल्यापासून एकदाच राजाराम महाराजांच्या काळामध्ये औरंगजेबाच्या ताब्यामध्ये हा 13 महिने किल्ला गेला. आणि त्याच्या आधी आणि नंतर अगदी शेवटी सुद्धा ब्रिटिशांच्या काळात सुद्धा पत्र आहे प्रतापसिंहांचं की हे आमचे 5 किल्ले आहेत, तर ते 5 किल्ल्यांमध्ये हा प्रतापगड आहे आणि तो भोसल्यांकडं म्हणजे छत्रपतींकडं आहे शेवटपर्यंत. तर अशा अभेद्य परिसरात शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची स्थापना करायचं ठरवलं. मग त्यावेळेला मूर्ती घडून आणण्यासाठी महाराजांनी मोठा विचार केलेला दिसतो.
की प्रथम तुळजापूरला आपले लोक पाठवले, तिथं त्या तुळजापूरच्या भवानी देवीची प्रतिकृती छोटीशी तयार केली आणि मग मंबाजी नाईक पानसरे नावाचा एक अधिकारी आहे, तर त्याला ही जबाबदारी दिलेली होती आणि त्याच्याबरोबर काही विद्वान मंडळी पाठवून हिमालयातल्या श्वेतगंडकी आणि त्रिशूल गंडकी या 2 नद्यांच्या संगमामध्ये एक शाळीग्रामाची शिळा, काळ्या शाळीग्रामाची शिळा त्यांनी मिळवली आणि म्हणजे ते आता बिहार आणि बंगालच्या सीमेवर हा गंडकी संगम आहे आता. आणि त्यावेळेला तिथं लीलासेन नावाचा राजा होता आणि त्याच्या राज्यातल्या शिल्पींकडून, अशी नोंद आहे, शिल्पी म्हणजे मूर्तिकार, त्यांच्याकडून या तुळजाभवानीच्या मूर्तीच्या प्रति बरहुकूम मूर्ती तयार करून ती मूर्ती तयार करून घेतली. आता ही शिला काळ्या कुळकुळीत रंगाची आहे आणि देवीच्या ही मूर्ती आहे ती घडवलेली आणि देवीच्या अंगावर त्या आतमध्ये सुवर्ण रेषा उमटलेल्या 3 त्याच्यावर आहेत. तर त्या कधी आपण प्रतापगडावर गेला किंवा मायावर आलात तर आपण ते अवश्य बघू शकतो. आणि ही मूर्ती साधारण 2 फूट उंचीची आहे. याच्या नीट बघितलं तर वरच्या बाजूला इथं शिवलिंग कोरलेलं दिसतं का वर मुकुटामध्ये, याचा उजेड तिथं पडत नाही. हां, आणि देवीच्या डावीकडे चंद्र आणि सूर्य आहेत आणि ही काय म्हणतात अष्टभुजा महिषासूर मर्दिनी स्वरूपातली देवी आहे. आपण जर नीट बघितलं तिकडच्या हातामध्ये शंख आहे आणि वेगवेगळी शस्त्र आहेत, 6 हातात 6 शस्त्र आहेत आणि एका हाताने ती त्रिशूळाने महिषासूरचा वध करते आणि दुसऱ्या हाताने महिषासुराचे केस धरलेले आहेत खाली बघा तुम्ही. तर अशी ही मूर्ती अतिशय, या मूर्तीचा चेहरा अतिशय विलोभनीय आहे बघा आणि प्रसन्न वदन अशी मूर्ती आहे. ही मूर्ती प्रथम राजगडावर आणण्यात आली आणि तिथं महाराजांनी या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ही मूर्ती वाद्यांच्या गजरात समारंभपूर्वक प्रतापगडावर नेण्यात आली. हे बघा राजगड आणि इथे प्रतापगड आहे, तर तो मार्ग कसा आहे येण्याचा, तो असा आहे. आणि महाराजांच्या आज्ञेवरून मोठा समारंभ करून प्रतापगडावरच्या मंदिरामध्ये देवीची स्थापना करण्यात आली मोरपंथ पिंगळ्यांच्या हस्ते. आणि ही स्थापना जुलै 1661 मध्ये नागपंचमी या दिवशी झाली अशी नोंद आहे. या सगळ्या नोंदी ज्येष्ठ इतिहास संशोधक आवळसकर, शाहवी आवळसकर यांच्या प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांवरून मी घेतलेल्या आहेत. आणि आता सुदैवाने त्यांची अप्रसिद्ध कागदपत्र मला काही बघण्याचा आता योग आहे, तर त्यातूनही काही गोष्टी मला मिळतील. मग समकालीन कागदपत्रांमध्ये किंवा ग्रंथांमध्ये किंवा आणखीन कुठं याचा उल्लेख मिळतो का असंही मी शोधलं. तर तिथं मला सभासद बखर ही जरी समकालीन नाही पण सभासद हा समकालीन होता आणि सभासदांनी शिवाजी महाराजांच्या हाताखाली काम केलेलं होतं आणि ती बखर सर्वात ऑथेंटिक मानले जाते शिवकालीन साधनांमध्ये. तर त्यामध्ये ही नोंद मला मिळाली की त्या उपरांत मग राजियांशी श्री भवानी स्वप्नात येऊन बोलू लागली की आपण अफजल तुझ्या हाती मारविला, आपण तुझ्या राज्यात वास्तव्य करावे, आपली स्थापना करून पूजा पूजन प्रकार चालवणे. त्या उपरी राजियाने द्रव्य गाडियावरी घालून गंडकी नदीहून पाषाण आणून श्री भवानी सिद्ध करून प्रतापगडी देवीची स्थापना केली. धर्मदान उदंड केला, देवीस रत्नखचित अलंकार भूषणे नाना प्रकारे करून दिली. हे सभासद म्हणतोय बकरीमध्ये. आणि शिवभारत हे शिवाजी महाराजांच्या समकालीन असल साधन आहे. त्याच्यामध्ये सुद्धा इदानीम अपि दैत्यारे विमुच्य तुळजापुरे उपे तास्मिती जानी ही सहाय्या यैव ते स्वयं असं शिवभारतामध्ये एक नोंद मिळते. त्याचा अर्थ हे दैत्य शत्रू शिवाजी सध्याच तुळजापूर सोडून केवळ तुझ्या सहाय्याकरताच मी येथे प्रतापगडावर आहे असं समज. आणि सभासद म्हणजे प्रतापगडाचा स्पष्ट उल्लेख शिवभारतकारांनी जरी केलेला नसला तरी समर्थ रामदास स्वामींनी मात्र तुळजापूरची माता प्रतापीची प्रकटली आदिशक्ती महामाया कोळींची कुळस्वामिनी असा आणखीन काही उल्लेख मिळाला. त्यातले मी 3 इथं दिलेत की तुळजापुरी ठाकेना चालली पश्चिमेकडे पार घाटी जगन्माता सध्या येऊन राहिली. हे समकालीन मंडळी लिहितात. मी ते त्या देवीच्या विषयी स्थापना झाल्यानंतरच्या गोष्टी. किंवा फार महत्त्वाचं हे आहे की प्रतापगिरीचे ठाई आदिशक्ती विराजते कामनापुरती तेथे प्रचिती रोकड्या जना. म्हणजे तिथं एक अधिष्ठान स्थापन झालं
आणि ती प्रथा काय म्हणतात की तुळजापुरे ठाकेनं चाललेली पश्चिमेकडे, हे रामदास म्हणतात स्वतः. आणि पुढच्या काळामध्ये हा देवीचा अलंकारासह आत्ताचा फोटो आहे. परणाल पर्वत घरण आख्या नावाचा शिवाजी महाराजांचा समकालीन ग्रंथ आहे. परत त्यात प्रतापगडच्या भवानी मातेच्या दर्शनासाठी पन्हाळगडावर जात असताना शिवाजी महाराज आलेत आणि पूजा केली असा उल्लेख येतो. तर अशा रीतीने मराठ्यांची स्वातंत्र्य प्रदात्री असलेल्या महाराष्ट्राच्या कुलदेवीची तिची स्थापना ही स्वराज्यात करण्यात आली जुलै 1661 मध्ये. आणि एक नवं अधिष्ठान, एक नवीन तीर्थक्षेत्र स्थापन करण्यात आलं. मग शिवाजी महाराजांनी मी तुम्हाला सांगितलं तसं प्रोटोकॉल तयार करून महाल, मोकासे, सनद देऊन देवीच्या व्यवस्थेसाठी एक स्वतंत्र संस्थान स्थापन करून दिलं. मी अतिशय धक्का झालो की प्रतापगड आहे, त्या प्रतापगडाची कागदपत्र मिळतात, त्यात श्री भवानी संस्थान किल्ले प्रतापगड नावाचं स्वतंत्र संस्थान आहे. त्याचा फडणीस वेगळा आहे, त्याचा हवालदार वेगळा आहे, त्याचं सगळे अधिकारी वेगळे आहेत, प्रतापगडावरचे किल्लेदार वेगळे आणि हे वेगळे. तर शिवाजी महाराज स्वतःला देवीचे भोपे म्हणवायचे की पुजारी म्हणवायचे, भक्त म्हणवायचे. तुळजापूरचे भोपे असतात, त्यांच्या हातात पोत असतो. तर या भोपेपणाची मुतालिकी शिवाजी महाराजांनी मंबाजी नाईक पानसरे यांना दिली. मुतालिक म्हणजे काय? प्रतिनिधी. तर महाराज तिथं प्रतापगडावर असल्यामुळं त्यांचा प्रतिनिधी म्हणून मंबाजी नाईक पानसरे या अधिकाऱ्याला नेमण्यात आलं. आणि याचा संदर्भ राजाराम महाराजांनी मंबाजी नाईक पानसऱ्यांना 10 जानेवारी 1695 या दिवशी दिलेल्या वतनपत्रामध्ये मिळतो. केदारजींनी त्याचा वापर आपल्या पुस्तकात केलेला आहे. आणि ते वतनपत्र आहे, त्याच्यामध्ये ही हकीकत सगळी मिळते की आम्ही आधी काय केलं, आम्हाला शिवाजी महाराजांच्या काळात काय होतं, थोरले कैलासवासी स्वामी असं त्यांचा उल्लेख येतो. आणि मग राजाराम महाराजांनी पण त्यांना सनद दिलेली. तर देवस्थानाचे शिवकाळापासून सेवेकरी आणि मानकरी आहेत. या देवस्थानाचे हवालदार होते मंबाजी नाईक पानसरे. मग पौरोहित्याचं काम त्यावेळेला विश्वनाथ भट हडप यांना सांगण्यात आलं. त्यांचा उल्लेख कागदपत्रांमधून पूजक असा येतो. मग पुराण सांगणारे पुराणिक, फडणीस, मुजुमदार, पालखीचे भोई, कीर्तनकार, पाणकी देवीसाठी पाणी भरणारे, खाटीक बळी दिला जायचा देवीसाठी, अब्दागिरी धरणारे, निशाणदार, चौरीदार, मोर्चेलधारक, दिवटे जे मशाली घेऊन जाणारे, पहारेकरी, ही आडनावं सगळी. म्हणजे जे बेल आणून देण्याची व्यवस्था ज्याच्याकडे त्याचं नाव बेलके, आणि ते बेलके मंडळ राहतात परिसरामध्ये. दिवटे आडनाव तसंच पडलेलं आहे. तर अशी त्यांच्या कामांवरून पण, किंवा गोंधळी आहेत, माळी आहेत, सोनार आहेत, देवीच्या दागिन्यांची व्यवस्था करणारे, देवीच्या स्टोअरचं म्हणजे कोठीची व्यवस्था बघणारे, त्यांचं आडनाव कोठावळे आज पण आहे त्या मंडळींचं आडनाव. तर अशी सेवेकरी त्यावेळेला, अगदी देवीच्या मोजड्या बनवणारे चर्मकार सुद्धा आहेत त्यावेळेला. त्याची नोंद आहे, खर्च पडलेला आहे त्याच्या ताळेबंदामध्ये. तर आजही गडाच्या पायथ्याजवळ त्यांची घरं आहेत आणि वंशपरंपरेने त्यातली काही घरांनी देवीची व्यवस्था बघतात किंवा सेवा म्हणून काम करतात ते. आणि त्यांना आता काही त्याच्याबद्दल पैसे मिळत नाही, पण ही माहिती कागदपत्रांमधून पण येते. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं की एथनो आर्किओलॉजिकल सर्वे, तर त्या सर्वेमधून पण मला ही माहिती मिळाली. त्याला दुजोरा मिळाला. त्या लोकांना माहीत नाही की हे कागदपत्रांमध्ये असं लिहिलं आहे, पण आता आमच्या घरात असं चालू आहे असं त्यांनी मला सांगितलं. त्याला दुजोरा मला पेपरमध्ये मिळाला, डॉक्युमेंटमध्ये मिळाला. तर मग इथं काय काय सुरू झालं, तर पूजा आणि धार्मिक विधी वेगवेगळे. तर शिवाजी महाराजांच्या काळापासून पूजा, उत्सव इत्यादी धर्मकृत्य करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आलेली होती. तर त्याच्यामध्ये मला काय काय बघायला मिळालं की देवीचं छबिना, बळी, देकार, वेगवेगळ्या प्रकारचे देकार असतात. तर हे केले जातात की नाही हे पाहिलं जायचं. आणि त्याच्यावर देखरेख करणारा देवीचा वेगळा व्यवस्थापक नेमण्यात आलेला होता. आणि मग तिथं काय काय घडायचं तर त्याच्याविषयीची पण माहिती मिळते की रोज सूर्योदय आणि सूर्यास्ताला चौघडा, आणि दर मंगळवारी देवीचा वार आहे त्याविषयी प्रत्येक प्रहराच्या सुरुवातीला चौघडा वाजायचा, नगारवादन व्हायचं. दररोज देवीची पंचामृत पूजा व्हायची, अभ्यंग स्नानाच्या वेळी आरती व्हायची, आणि त्यावेळेस सुद्धा वाजंत्री वाजवायची. तर वाजंत्री वाजवणारे कोण आहेत, मग त्यांना पैसे दिले, त्यावरून कळतंय आपल्याला की यांना या दिवशी हे काम केल्याबद्दल हे पैसे असं ठरलेलं आहे. बळी सांगतो पुढे. हां. आणि रोज संध्याकाळी त्या गडावर जे असतील त्या लोकांनी आणि त्यांच्यावर मशालजी आणि शिंगाडे म्हणजे शिंग वाजवणारे यांच्यासह गडावर उपस्थित असतील त्या मंडळींनी देवीला नमस्कार करायला किंवा मुजरा करायला रोज यायचं. आणि मानकरी पण असे त्याच्यामध्ये. आणि मला एक खूप वेगळी गोष्ट त्यात दिसली की 2 कुणबिणी आहेत, त्यांना पैसे दिलेले आहेत. काय काम आहे त्यांच्याकडं, तर देवीची दृष्ट काढायची रोज संध्याकाळी. म्हणजे किती वेगळी गोष्ट आहे बघा तुम्ही. मग रात्री
रात्रीच्या वेळेला पूजक म्हणजे ते पुजारी देवीला मुखवस्त्र घालत आणि शेजारीच एक पलंग होता देवीचा, तर त्याच्यावर देवीची पादुका त्याच्यावर ठेवून देवीला झोपवलं गेलं असं सांगितलं. मग परत तो दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मुखवस्त्र काढून तो देवीचं परत तो दिवस पुढचा सुरू होत असे, नित्यपूजा अर्चा सुरू व्हायची. मग प्रत्येक पौर्णिमेला गोंधळ आहे, उत्सव आहे काहीतरी, आणि त्यावेळेला गोंधळ होतोय, मग गोंधळांना पैसे दिलेत असं दिसतं. परत त्यावेळेला छबिना जे म्हटलं मी, तर पालखीमध्ये देवीची पादुका ठेवायच्या, मूर्ती नाही, पादुका ठेवून त्याच्या भोवती शिंगे, करणे, संबळ, सनई वाजवणारी मंडळी आहेत सगळी, त्यात न्हावी आहेत सनई वाजवणारे, तर असं ते प्रत्येकाचे उल्लेख आले त्याच्यामध्ये. तर त्या वाद्यांच्या गजरात ते देवीच्या मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा होत असत, आणि मग ते पालखी वाहणारे जे भोई आहेत त्यांच्या पायावर दूध आणि पाणी घातलं जायचं, तेच देवीचे पाय समजले जायचे. हे मला तिथल्या लोकांनी सांगितलं, म्हणजे हे पेपरमध्ये नाही आलेलं. मग कोजागिरी, त्रिपुरी पौर्णिमा असं वेगवेगळ्या उत्सवाच्या नोंदी येतात. याच्यामध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव, आणि मग तो मोठ्या प्रमाणावर साजरा व्हायचा, आणि तो 10 दिवस उत्सव असायचा दसऱ्यापर्यंत. आणि मग तुम्ही नवरात्रामध्ये घटस्थापना, होम हवन, शतचंडी, गोंधळ, कीर्तन, पुराणिकाचं पुराण वगैरे सगळ्या गोष्टी होत असतील त्याच्या नोंदी मिळतात. आणि तुम्ही मगाशी विचारलं, नवमी आणि दशमीला त्या होमामध्ये बळी दिला जायचा. तर त्या अजबली म्हटलं त्याला, अजबली म्हणजे बोकडाचा बळी दिला जायचा. आणि दर 3 वर्षांनी, ते मी वर दाखवलं होतं तुम्हाला रेडक्या बुरुज, ते रेडक्या बुरुजावर रेडे जत्रा व्हायची, आणि 3 वर्षांनी एकदा रेडा मारला जायचा, रेडेचा बळी दिला जायचा. याच्या नोंदी मिळतात. आणि मग विजयादशमीची पालखीची मिरवणूक पालखीच्या माळापर्यंत जायची अशी नोंद आहे. आज पालखीचा माळ म्हणजे काय केदारजी, की अफजल खानाची कबर, त्या जागी पालखीचा माळ आहे. मला पेशवे काळात अगदी ब्रिटिश पिरियडपर्यंतच्या कागदपत्रांमध्ये कुठे अफजल खानाच्या कबरीचा उल्लेख आलेला नाही. हे मी माझ्या पुस्तकात नोंद त्याची घेणार आहे, की मला उल्लेख मिळालेला नाही कागदपत्रांमध्ये. असल कागदपत्र प्रतापगडावरची जवळजवळ 60% कागद मी बघितलेत, आणखीनही बघतोय मी, पण मला कुठंच पालखीच्या माळापर्यंतच विजयादशमीची मिरवणूक जाते, दरवर्षी ताळेबंदामध्ये दिसते, सगळीकडे दिसते. असो, मग अशा वेगवेगळ्या परंपरा या शिवकाळानुसार चालत आलेल्या होत्या, आणि कालानुरूप त्यात काही बदल झालेले पण कागदपत्रांमधून मला दिसून आले. तर शिवकाळापासून सुरू असलेली ही मंदिर व्यवस्थापनाची परंपरा बघितल्यावर मला या मराठ्यांच्या राजवटीमध्ये काय चढ उतर होते तेही दिसत होते त्यातून. की कारण ज्यावेळेला काही वैभवाचा काळ आहे त्यावेळेला इकडं हे आहे, किंवा दानं दिली जातात, हे जिथं धामधुमीचा काळ आहे त्यावेळेला मिळत नाही, किंवा काही घडतात गोष्टी आणि त्याचं प्रतिबिंब इथं दिसते, त्या कागदपत्रांमधून मला दिसते. तर आपण आता क्रोनॉलॉजीप्रमाणे बघत जाऊ शिवकाळापासून. तर हा प्रतापगड आणि पार घाटाचा हा नकाशा. तर शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला संस्थान स्थापन करून दिलं, तर त्यावेळेला 8,000 ओनांचं वार्षिक उत्पन्न देवीला सुरू करून दिल्याचं कागद आहे. आणि देवीच्या खर्चासाठी त्यावेळेला 15 गावांचं, मगाशी जी गावं दाखवली त्यातल्या 15 गावांचा, प्रतापगडच्या भोवती असलेल्या गावांचा महसूल आणि पार घाटातल्या बैलांवर एक जकाती मागे, दर बैलामागे 1 रुपया मिळू लागला. तर ही आवळसकरांनी हडप घराण्याची कागदपत्र प्रसिद्ध केली, त्यात ही नोंद आहे. मी हे मुद्दाम का सांगतोय, की मी कुठं बघितलंय, काय बघितलं ते सांगतोय तुम्हाला मी. त्या अर्थात मी माझ्या पुस्तकामध्ये पण या नोंदी येतीलच पुढे जाऊन. आणि 6 जून 1674 या सोन्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर छत्रपती झाले महाराज. त्यापूर्वी दिनांक 19 मे 1674 या रोजी शिवाजी महाराज प्रतापगडावर आल्याची नोंद आहे. आणि 3 दिवस महाराजांचा मुक्काम प्रतापगडावर होता. स्वतःच्या मस्तकी छत्र धारण करायच्या आधी, स्वतः छत्रपती होण्याच्या आधी महाराजांनी देवीला सोन्याचं छत्र अर्पण केलं. आणि या छत्राचं वजन, पेपरमधून सांगतोय माहिती, या छत्राचं वजन होतं 1.25 मण. 1.25 मण म्हणजे आत्ताचा मण आहे तो 40 किलोचा लोखंडाचा असतो, तो नाही. सोन्याचा मण वेगळा असतो, तो तोळा आणि त्याच्यातला मण असतो पुढे. पण त्यावेळची त्याची किंमत 56,000 रुपये आहे, ही मात्र नोंद त्यावेळेला मिळाली. आणि त्या दिवशी, ज्या दिवशी छत्र वाहिलं शिवाजी महाराजांनी, त्या दिवशी तारीख आहे 21 मे 1674, आणि 6 जून 1674ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तर हे मला कुठं मिळालं सगळं, तर राज्याभिषेकाच्या वेळेला रायगडावर हेनरी ऑक्झिंडेन आलेला होता. हेनरी ऑक्झिंडेन हा इंग्रज आलेला होता, आणि त्यांनी जी डायरी लिहिली त्या तारखेसह त्यांनी नोंदी केल्या, की या दिवशी काय घडतं इथं, त्या दिवशी काय घडतं, सगळ्या नोंदी आहेत राज्याभिषेकाच्या त्यावेळेला. तर
मग नंतर इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्समध्ये याचा संदर्भ मिळतो. रेकॉर्ड नंबर 478 मध्ये ही माहिती आहे. त्यानंतर जॉन फ्रायर नावाचा एक इंग्रज अधिकारी त्यांनी नोंद केलेली आढळते. पण जॉन फ्रायर त्यावेळेला प्रतापगडावर उपस्थित नाही आहे, पण त्या ऐकीव माहितीवर त्यांनी सांगितलेले. त्यांनी म्हटले की एल आकाराचा सोन्याचा कळस होता आणि परणाल पर्वत घरण आख्यान मी तुम्हाला सांगितलं. तर त्यावेळेला त्या ग्रंथामध्ये सुद्धा पोलादपुरावरून पन्हाळ्याला जाताना शिवाजी महाराज देवीच्या दर्शनासाठी आलेत आणि त्यांनी काही गोष्टी केलेल्या दिसत. आणखीन एक महत्त्वाचं पत्र मला सापडलं की केदारजी, तर एक महत्त्वाचं पत्र काय आहे की शिवाजी महाराजांचं पत्र आहे की त्याच्यामध्ये त्यांनी अन्नछत्र इथं सुरू करायचं असं दिलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या पत्रातली भाषा ठाशीव असते आणि त्यातलं जे स्पष्ट जे म्हणायचं ते सांगितलेलं असतं. हे शिवाजी महाराजांच्या पत्राचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही वाचा शिवकालीन पत्र, तुम्हाला त्यात समजणारच त्याच्यामध्ये की काय म्हणायचे. अगदी एकदम कन्सेप्ट क्लिअर, एकदम टू द पॉईंट. त्यांना जे म्हणायचं तेच बोलतात आणि अतिशय तो संदेश जो जातो तो अतिशय व्यवस्थित असतो. तर याच्यात मला काय जाणवलं की छत्रपती शिवाजी महाराज एवढी मोठी व्यक्ती आहेत आणि त्यांच्या पत्रामध्ये ह्या मंबाजी नाईक पानसरे यांना पत्र लिहिलं की इथं अन्नछत्र सुरू केलं तर इथं 10 माणसांचं अन्नछत्र रोज पुरेल असा शिधा वर्ग केला आहे आणि त्याला कोरांना दिलेलं आहे, म्हणजे शिधा दिलेला आहे. तिथं लोकांना जो काही शिधा द्यायचा आहे तर त्यात त्यांनी 2 भाग केले की एकतर ब्राह्मण येतील, त्यांना ते पूजक हडप आहेत तर त्यांच्याकडे त्या अमान्य असा शब्द येतो त्यामध्ये. तर 10 अमान्य म्हणजे 10 लोकांचा शिधा, त्यातल्या 5 जणांचा हडपांकडे, 4 जणांचा आणि एक रोज पुराण सांगणारे पुराणिक आहेत त्यांनी स्वतःसाठी एका माणसाचा शिधा घ्यायचा आहे आणि उरलेले 5 जणांचा शिधा आहे तो ब्राह्मण सोडून इतर जातीचे लोक भक्त येतात त्यांच्यासाठी मंबाजी पानसऱ्यांनी ती व्यवस्था करायची, ती त्यांच्याकडे वर्ग केलेली. आणि हे म्हटल्यावर मला एवढं का सांगितलं की त्याच्या शेवटी शिवाजी महाराज काय म्हणतात, दररोज गडावर भक्त येत नाहीत तर यातला उरलेला शिधा प्रतापगडच्या सैन्याच्या शिबंदीकडे वर्ग करण्यात यावा. तर म्हणून शिवाजी महाराज की जय, लक्षात घ्या. तर हे फार महत्त्वाची गोष्ट आहे, इतकं बारीक बघतात ते. तर आणि ते पत्र आहे 14 जून 1679चं पत्र आहे. मग संभाजी महाराजांचा काळ क्रोनॉलॉजीप्रमाणे आपण बघतो. संभाजी महाराज सिंहासनाधीश्वर छत्रपती झाले त्या 2 जुलै 1680 या दिवशी देवीला 10,000 होऊन देणगी दिल्याचं शिक्कामोर्तबाचं संभाजी महाराजांचं पत्र आहे. थोडं चुकलं, 2 जुलैला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि 2 ऑगस्टला ते पत्र आहे 1680ला. राजाराम महाराजांच्या काळामध्ये संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1689 साली फितुरेमुळे रायगड मोगलांच्या ताब्यात गेला. त्याआधी 5 एप्रिलला 1689ला छत्रपती राजाराम महाराज रायगडच्या वेढ्यातून निसटून प्रतापगडाकडे आले. तर त्यावेळेला तुडीलचा देशमुख होता तर त्याचं धर्मांतर झालेलं होतं आणि तो यांच्या मागे लागला आणि तुडील म्हणून तिथं गाव आहे कोकणात, तर तिथला देशमुख येतो आणि त्यांनी लढाई झाली ती प्रतापगडच्या खाली 3 मोठ्या लढाया झाल्या. एकतर ही पहिली अफजल खानाची, दुसरी ही राजाराम महाराज ज्या वेळेला गडावर आले ती, आणि तिसरी 13 महिन्यांनी प्रतापगड परत घेतला ती. या 3च लढाया प्रतापगडच्या पायथ्याशी झालेल्या आहेत. तर त्यावेळेला फार महत्त्वाची एक नोंद मला मिळाली. तर त्याच्यामध्ये असं आहे की 19 वर्षाचा छत्रपती आहे मराठ्यांचा, वय वर्ष 19 आहे त्या राजाराम महाराजांचं आणि ते देवीच्या पुढे उभे राहिलेत आणि तारीख आहे 5 एप्रिल 1689 आणि ते म्हणतात की दृष्ट संसर्गापासून संरक्षित ठेवण्यासाठी भवानी मातेची मूर्ती आम्ही इथून हलवतोय आता आणि तिला गुप्त ठिकाणी ठेवण्यात आली. ती कुठं, तर मी मगाशी पार गावचं मंदिर दाखवलं रामवर्धाईनीचं, तिच्या तळघरामध्ये तळघर आहे त्याच्या खाली ती ठेवण्यात आलेली होती. आणि तर तेव्हा महाराजांनी असं, मी सांगतो की महाराजांनी असा नवस केला की आम्ही आता तुला नाईलाजाने हलवतो आहोत इथून, काय कारणामुळे तुला हलवावं लागतं आम्हाला. ती चलमूर्ती आहे, कारण आपण बघितलं की ती नेपाळवरून आणून इथं बसवलेली. तर देवीला नवस केला की आम्ही आता तुला हलवतोय पण आम्ही लवकर तुझी पुनर्स्थापना तर करूच, पण आम्ही जर बऱ्हाणपूर जिंकू त्यावेळेचं मोगलांचं ठाणं तर आम्ही शतचंडी करू आणि दिल्ली जिंकू तर आम्ही सहस्त्रचंडी करू. ही नोंद आहे. 19 वर्षाचा मुलगा छत्रपती आहे आणि एक छत्रपतीला मारले मोगलांनी आणि त्यावेळेला सगळीकडं पराभव असंच दिसते आणि त्यावेळची मराठ्यांची मनस्थिती दिसते की आम्ही दिल्ली जिंकण्याची त्यांची मनस्थिती दिसते. त्या विशफुल थिंकिंग म्हणतो तर ते दिसतं इथं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि फक्त 13 महिन्यांनीच मराठ्यांनी औरंगजेबाकडून प्रतापगड जिंकून घेतला
आणि तो परत कधी शत्रूच्या ताब्यात गेला नाही. तर पुढच्या मग ती स्थापना झाली त्यावेळेला परत राजाराम महाराजांनी काही नेमणुका करून दिल्या किंवा देवीच्या खर्चाची व्यवस्था करून देण्यासाठी त्यावेळेला पायथ्याचा कवडी नावाचा गाव आहे तो देण्यात आला देवीला 1691 साली. आणि मग पुढे मला एक मजेशीर नोंद मिळाली की कोकणची स्वारी करून राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई साहेब आणि त्यांचे पुत्र दुसरे शिवाजीराजे यांच्यासह प्रतापगडावर आलेले. तर त्याच्यानंतर भवानी मातेचं दर्शन घेऊन राजाराम हेळवाकला गेले. हेळवाक कोकणामध्ये आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी महाराणी राजसबाई साहेब तर त्यांच्या पोटी संभाजीराजे द्वितीय यांचा जन्म झाला असं तिथं नोंद येते. आणि या संभाजीराजांचं जावळ काढण्याचा विधी या प्रतापगडच्या मंदिरात झाला असा कागद मिळाला. तर मग मला असं दिसलं की यांच्याप्रमाणेच महाराणी ताराबाई साहेब छत्रपती शाहू महाराजांपासून पुढचे सगळे छत्रपती प्रतापसिंहांपर्यंतचे या सगळ्या छत्रपतींनी देवीला नवस केले, श्रद्धापूर्वक काही वस्तू अर्पण केल्यात किंवा काही दागिने अर्पण केले किंवा काही महसूल सुरू किंवा काय काय अशा गोष्टी दिल्यात, भेटवस्तू दिल्यात. आणि मग त्या पेशवेकालीन कागदपत्रामध्ये या अन्नछत्राच्या व्यवस्थेचं हे पत्र आहे. आणि मग त्या गडावर कोणत्या कोणत्या ठिकाणी बळी द्यायचा तर ती पायऱ्याची मेट आहेत. मेट म्हणजे पायऱ्याच्या जागा आहेत त्या. तर त्या 20 ठिकाणी त्या मी ती आयडेंटिफाय केली त्या किल्ल्यावरती जागा आणि त्या 20 ठिकाणी पायऱ्यांची मेट आहेत त्या मोक्याच्या जागा आहेत. तर तिथं कोंबड्याचा आणि बकऱ्याचा बळी हा अजय बळी आणि कोंबड्याचा बळी दिलेला असायचं ते दिसून आलं मला. आणि रामचंद्रपंत अमात्यांकडे या पुढच्या काळामध्ये भवानी मातेच्या संस्थानाची सबनीशी आहे असं लक्षात येतं. आणि मग दिनांक 21 मे 1698 या दिवशी एक पत्र आहे मुंबईराय पानसऱ्यांना लिहिलं आहे. आणि ते कोणाविषयी लिहिलं आहे तर त्याचं मी वाचून दाखवतो तुम्हाला की बाळाजी विश्वनाथ यास कामाचा मर्दाना देखून सबनीशीची मुतालकी देऊन, मुतालिक म्हणजे प्रतिनिधी, सबनीशी म्हणजे त्यांचं जे पद होतं ते रामचंद्रपंत अमात्याचं त्यांचं प्रतिनिधी म्हणून कोणाला नेमलंय तर बाळाजी विश्वनाथ. बाळाजी विश्वनाथांच्या याच्यातून काय म्हणतो ते त्यांच्या पदरीच आहेत पुढच्या काळात पण त्यांच्या चरित्रातून अजून तर दुजोरा मिळणारी मला नोंद मिळाली नाही. पण मला वाटतं की ही जर ती मिळाली तर बाळाजी विश्वनाथांची ही पहिली नोकरी असणार. काय हा पहिली म्हणजे हे पहिलं काम त्यांचं की कामाचा मर्दाना देखून उमेदवार म्हणून पाठवले त्यांनी. तर सरखेल कान्होजी आंग्रेंनी पण देवीला दानं दिलीत, गावं दिलेली आहेत. आणि मग असं पुढच्या काळात वेगवेगळ्या गोष्टी मला मिळाल्या. पेशवे काळात देवीसाठी हवालदार आणि देवीसाठी सुद्धा आणि हवालदारांना उपाध्यांना वस्त्र पाठवलेली दिसत आहेत. परत मला 1818 साली आपण पेशवाईचा राज झाला म्हणतो किंवा पेशवाई नव्हतीच ती मराठ्यांचंच राज्य इंग्रजांनी जप्त केलं होतं. पण तो पेशव्यांना त्यांनी बडतर्फ केलं. तर त्याच्यानंतर सुद्धा ही व्यवस्था 1824 पर्यंत सुरू आहे असं दिसतंय की वस्त्र येत आहेत त्या पुजाऱ्यांना आणि देवीला पण. आता आणखीन काय काय नोंदी मिळतात की मी मगाशी तुम्हाला सांगितलं की पार घाटातलं उत्पन्न जे जकातीचं उत्पन्न आहे तर ते देवीच्या मंदिरासाठी व्यवस्था म्हणून एका बैला मागं एक रुका नावाचं नाणं होतं ते मिळायचं. तर मला एक कागद मिळाला की पेशवे काळामध्ये पार घाटाच्या समांतर मधुमकरंद घाटाच्या खालचा मी मगाशी हातलोट नावाचा घाट सांगितला. तर त्या हातलोट घाटाच्या वसुली जकातीच्या वसुलीमधलं जे उत्पन्न होतं ते त्या वर्षीपासून बंद झालंय. तर मग का बंद झालंय तर त्यात लिहिलंय की हा घाट आता वाहतुकीसाठी बंद झालाय. मग हातलोटचा घाट कधी बंद झाला वाहतुकीसाठी तर त्या कागदावरून कळतंय आपल्याला. लक्षात आलं का? तर हा पण एक वेगळा उपयोग आहे त्या कागदपत्रांचा की फक्त त्या देवीच्या विषयी काम करत असताना महसुलाच्या विषयी पण माहिती मिळाली. तर इतिहासाचा अभ्यास करत असताना अशा प्रकारच्या माहितीचा विविध कारणांसाठी आपण उपयोग होऊ शकतो आपल्याला. हा मधुमकरंद घाट इथे आहे खाली आणि प्रतापगडच्या तो पॅरलल आहे. आणखीन आपल्याला एकतर उशीर झाला त्यामुळे मी पण थोडक्यातच उरकतोय म्हणजे काही स्किप करत नाही पण थोडक्यात सांगतो तुम्हाला. तर हा देवीचा आत्ताचा दागिन्यांसह फोटो आहे. पण मी मुद्दाम का दाखवते की पेशवे काळातले या संस्थांचे कागदपत्र चालत असताना मला एक ताळेबंद मिळाला आणि त्याच्यामध्ये दागिन्यांची यादी मिळाली काय. आणि मग त्या यादीमध्ये त्या दागिन्यांची नावं आणि ते किती किमतीचे दागिने आहेत ती किंमत त्याचं वजन किती आहे म्हणजे आपल्याला त्यावेळेचा सोन्याचा भाव कळतो, त्याच्यामध्ये चांदीचा भाव कळतो, कितीतरी गोष्टी कळू शकतात त्यातून. तर त्या दागिन्यांची नुसती नावंच तुम्ही वाचली
तरी तुमची त्या संस्थानाची परिस्थिती काय असेल पेशवे काळात, शिवकाळात तर आणखीन चांगली असेल, तर ते आपल्या लक्षात येईल. तर ही त्या याची नावं आहेत. तर त्यातली काय काय नावं पण आपल्याला माहिती नसेल, की आता मुगुट, भांगटिका, बिजवर बहुतेक ऐकलं असेल. तर मी त्याच्यावर माझं ईमेल ID मुद्दाम लिहिलं आहे, कारण हे अजून कुठे प्रकाशित झालेलं नाही आहे. लक्षात घ्या. तुम्ही फक्त सोशल मीडियावर टाकू नका, स्वतःच्या अभ्यासासाठी ठेवा फोटो काढून. पण हां हो नाही हरकत नाही फोटो काढायला माझा, पण ते मी याचं कारण शेवटी सांगणार आहे. की सकाळचे आज आले नाहीत वाटतं प्रतिनिधीने आपले गणेश. तर एका वृत्तपत्राच्या दिवाळी अंकामध्ये मी जो महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख लिहिला आहे तो काही वर्षांनी तसाच तसा फक्त माझं लेखकाचं नाव काढून त्यांचं नाव टाकून आला. त्यातलं व्याकरणाच्या चुकांसह आला. काय माझ्याकडे दोन्ही पुरावे आहेत. मी आता काय त्याच्याविषयी गेलो नाही, कारण संपादक माझे ओळखीतले होते आणि मी विषय सोडून दिला होता. पण त्यांना ते मी दाखवून दिलं की असं असं झालं म्हणून. पण त्याच्यामुळं मी काळजी घेतो. कारण का तर अजून ते प्रकाशित व्हायचं, अप्रकाशित आहे. जेव्हा प्रकाशित होईल तेव्हा पुस्तकात येईलच तुमच्याकडे. तर किती वेगवेगळं नावं आहेत बघा त्याच्यामध्ये तुम्ही. याशिवाय चांदीचे दागिने वेगळे, तांबे पितळ यांची भांडी, उपकरणं, वेगवेगळे उपकरणं म्हणजे पूजेसाठी वापरली जाणारी. इवन शामरुगाची अंडी पण आहेत त्याच्यामध्ये, त्याचा उल्लेख आहे. किंवा निशाणं आहेत, हत्यारं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, आब्दागिरे आहेत, पुस्तकं आहेत, वेगवेगळे ग्रंथ आहेत, बंदूक आहेत, तोफा आहेत, भाले, तलवारी. आणि या सगळ्यांना लोखंडाचे दागिने, जे चांबड्याचे त्याला चर्मी दागिने, लाकडाचे दागिने, असं प्रत्येकाला दागिने म्हटले. लक्षात घ्या तुम्ही. तर फोटो काढताय का सर? काढा, घ्या ना. आणि पुढे काय झालं की हे दागिने आता नाही आहेत. मी दागिन्यांचं हे बघितल्यानंतर तर 30 डिसेंबर 1929 साली या मंदिरावर दरोडा पडला आणि त्यावेळेला पुजाऱ्यांचा खून झाला असं त्या पेपरात बातमी आली. पण कालच त्यांचा एक आत्ताचा वंशज येतो, माझा मित्र आहे, त्याला विचारलं, तो म्हणला खून नाही झाला आमच्या बंधुवांचा, पण त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांना जखमी झाले, ते खूप बऱ्यापैकी जखमी झाले. 1929 हां, कालच माझी त्यांची भेट झाली होती. तर कुरकुटे सर पण होते. तर त्या पुजाऱ्याचा खून करून दागिने चोरण्यात आले अशी बातमी, म्हणजे त्यावेळेला ते हे होतं आख्यायिका, पण ती बातमी त्या पेपरमध्ये आलेली बघितली. कधीच्या तर डिसेंबर 1929 आणि जानेवारी 1930 याचे ज्ञान प्रकाशचे अंक मी शोधून काढले. त्यात ती बातमी आली होती. त्यात 11 पठाण होते, त्यांनी दरोडा घातला होता आणि त्यांना पकडलं महिनाभराने. ते सोनं मिळालं वितळवलेलं, पण दागिने मिळाले नाही. म्हणजे शिवाजी महाराजांच्या हातचे जे दागिने होते ते गेले, त्याचं सोनं मिळालं त्यांना. तर त्यातलं एक पैंजण मंदिरात पडलेलं होतं. तर आता असं सांगतात की ते सातारा छत्रपतींच्या देवाऱ्यामध्ये आहे, पूजेमध्ये, असं सांगितलं होतं. पण मी ते स्वतः बघितलेलं नाही. तर मगाशी म्हटलं तसं की देवीला दरवर्षी वस्त्र यायची, ती 22 जुलै 1924चं पत्र मिळालं तेव्हा पण हे चालूच आहे व्यवस्था. आणि राज्याच्या अभिष्टासाठी, म्हणजे अभिष्ट चिंतनासाठी, राज्याचं चांगलं व्हावं म्हणून पूजा करण्याची प्रथा शिवाजी महाराजांपासून आहे, असं मला 8 मे 1929च्या ब्रिटिश पिरियडमधल्या पत्रामध्ये असा उल्लेख मिळाला, त्या किल्ल्याच्या संदर्भातल्या सातारा जमाव दप्तरामध्ये, की अशी प्रथा पूर्वीपासून आहे की दरवर्षी राज्याचं चांगलं व्हावं देवीची पूजा करण्यात येते. परत मग पुढे छत्रपती, शेवटचे छत्रपती मराठ्यांचे प्रतापसिंह छत्रपती, त्यांचे बंधू आप्पासाहेब हे खूप आजारी पडलेले होते आणि त्यावेळेला त्यांनी नवस केला आणि मग ते बरे झाल्यानंतर शतचंडीचा तिथं होम केला म्हणून नोंद मिळाली मला. अशा खूप गोष्टी मिळतात, अनेक उल्लेख मोडी कागदपत्रातून मिळतात. त्यावरून असं लक्षात येतं की शिवकाळापासून ते अगदी इंग्रजांच्या काळापर्यंत मराठेशाहीमधल्या मोठ्या पदांवर असलेली वेगवेगळ्या काळातली कर्तबगार मंडळी देवीची भक्त आहेत. आणि आजही त्या जगन्मातेच्या दर्शनाला भक्तांची रीघ लागलेली आपल्याला दिसून येते. सातारा आणि कोल्हापूरच्या राजघराण्याचं हे कुलदैवत आहेच आणि सातारकर छत्रपतींचं हे खाजगी देवस्थान आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजघराण्यातर्फे देवीचे वर्षभरातील सर्व कार्यक्रम पार पाडले जातात. आणि काही वर्षांपूर्वी उदयनराजांनी हे सोन्याचं आपलं चांदीचं मखर देवीला भेट दिलं. आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात मी सांगितलं की भक्त मंडळी येतात. तर ललिता पंचमीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले शिवभक्त जातात. तर तिथं बाबासाहेब पुरंदरेंनी
एक प्रथा सुरू केलेली होती, त्यालाही आता 50 वर्ष होत आली, की नवरात्रामध्ये चौथ्या माळेला रात्री प्रतापगडावर शेकडो शिवप्रेमी येतात आणि देवीच्या देवळाभोवती पारंपरिक वेश घेऊन वेशभूषा करून हे भक्त पेट्या मशाली घेऊन देवीची गाणी म्हणतात आणि नृत्य. आपण अवश्य जा. आणि आता जर तिथं तो 350 वर्ष पूर्ण झाल्यावर तिथं चंद्रकांत उत्तेकर म्हणून आमचे मित्र आहेत, ते सगळी व्यवस्था बघणार आहेत. तर त्या उत्तेकरांनी एक नवीन उपक्रम सुरू केला की 350 वर्ष झाली म्हणून त्या वर्षी नवरात्रामध्ये 350 मशाली लावल्या गडावर आणि मग दरवर्षी एक मशाल वाढवतात. अशी आता गेली 10-1 वर्ष झाली की ही प्रथा सुरू झाली. तर तो काय म्हणतात, एक मशाल महोत्सव नावाचा वेगळा इव्हेंट सुरू झाला. आता त्याला इव्हेंट हा शब्द मी जाणीवपूर्वक सांगतो. मग आता आम्ही काय करतो, मग त्यांनी तो इव्हेंट तो जवळच्या रविवारी करतात आणि मग आम्ही तो ललिता पंचमीच्या दिवशी आमचा पारंपरिक जी मंडळी जातो तो आम्ही तो हे उत्सव साजरा करतो. कारण इतकी गर्दी होते आता आणि तिथं सेल्फी काढायचे असतात किंवा शूटिंग करून पाठवायचं, रील्स काढायचे असतात लोकांना, त्यामुळं तिथं पाय ठेवायला जागा नसते. तर मुख्य कार्यक्रम बाजूला राहतो आणि मशालींचाच आणि त्यावेळेला मग फटाक्यांची आतषबाजी चांगलं काम करतायत. पण मग तो दोन्ही वेगळे केले आता उत्सव. आणि गेली 52 वर्ष मशाली घेऊन या मशाली लावल्यात. तो प्रतापगडची ती माची आहे, तर मशाल महोत्सव असं त्यांनी नाव दिलं. हे 350 मशाली लावलेलं पहिलं वर्षाचा फोटो येतो. इकडं देऊळ आहे, तिकडं त्या तटबंदीच्या तिथं कोपऱ्यात तिथं तुम्हाला दीपमाळा दिसतात. आणि ही अफजल बुरुज, ती प्रतापगड म्हणून जी माची आपल्या डोळ्यासमोर येते ती. तर गेली 52 वर्षे ही प्रथा सुरू आहे. आणि या कार्यक्रमाला सातारकर छत्रपती किंवा त्यांच्या घराण्यातली मंडळी, महत्त्वाचे व्यक्ती उपस्थित असतात, सरकारी अधिकारी असतात, लोकप्रतिनिधी असतात. आणि ललिता पंचमी म्हणजे चौथ्या माळेला रात्री ललिता पंचमीच्या पहाटे हा कार्यक्रम असतो. आणि गडावरचे चंद्रकांत उत्तेकर म्हणले, ती ज्यांचं गडाखाली शिवकालीन खेडेगाव आहे, तर ती मंडळी हे काम करत असतात, स्वखर्चाने करतात. आणखीन एका महत्त्वाच्या गोष्टीकडे जातात आपलं एक लक्ष वेधून घेतो. हा मला जाणवलेली गोष्ट आहे आणि ती मात्र खरीच असावी. हे बघा की हे झालं, हा फोटो आहे, त्याच्या पुढे येते अशा प्रकारे उत्सव होतो. हे 1661 साली बांधलेलं मंदिर आहे. त्याचा आकार बघा, जोतं बघा त्याचं. आणि हे जगदीश्वराचं मंदिर, त्याचं जोतं बघा. दोन्हीमध्ये साम्य दिसतंय का? हे बघा, शेजारी फोटो ठेवतो. आपल्याला माहिती आहे की रायगडावरचं मंदिर हिराजींनी बांधलं, हिराजी इंदलकरांनी. आणि त्याच्या दीपमाळ्याच्या बाहेरच्या देवळ्या सुद्धा किंवा छताकडचं नक्षीकाम, त्याचं एंट्रन्स पण बघा कुठे आहे. त्याचा इथे छोटा आहे, तिथं याचं पण तिथंच आहे. ती जी काय म्हणतो त्याला खटकी आलेली आहे तर ती पण तिथंच आहे. सगळं ते म्हणजे जर हे रायगडवरचं मंदिर हिराजींनी बांधलंय तर त्याच्या आधी हे मंदिर हिरोजी इंदलकरांनी बांधलं असावं. अर्थात आपल्याला शोधलं पाहिजे, पण अगदीच सेम आहे. म्हणून मी मुद्दामचे शेजारी फोटो ठेवले. हां, तर हे मंदिर देखील हिरोजींनी बांधलेलं असावं अशी मला हे आहे. ही त्या दीपमाळा आणि या गोष्टी. हां, मला एक मिनिट बघा. हे बघा की हा प्रतापगडच्या या बाजूला हे नंतर पत्रे लावले, ते बांधकाम नंतरचं आहे. हां, आणि इकडे याच्या भोवती पण ते रिकामा आहे भाग, तो बघा दिसतो का सगळा. आणि त्याच्या पुढं तो दरवाजा आहे, तिथं दीपमाळा आहेत. आणि इथं त्या दीपमाळा या दरवाजाचे, हे नंतर सगळं सिमेंट कॉन्क्रीटमध्ये नंतर काम झालेलं. पण तिथं आधी दरवाजा होता. आणि तिथं एक वाट आहे, ती आता बंद केली. ती पहिली प्रतापगडाची वाट होती. आणि ज्या वेळेला पंडित नेहरू आले आणि त्यांच्या हस्ते तो छत्रपतींचा पुतळा बसवला गेला, त्यावेळेला आत्ताची जी जिने आहेत किंवा वाट आहेत ती केली आहे. तर असं सगळं बघत असताना या मंदिराचा अभ्यास करत असताना मला काय काय गोष्टी समजल्या, मी काय काय कन्क्लुजनला आलो, निष्कर्षाला आलो. तर शिवकाळ मराठीत देतो मी. हां, मंदिर व्यवस्थापनाची अखंड परंपरा शिवकाळापासून सुरू आहे. व्यवस्थेमधले वेगवेगळ्या कालखंडांमधले चढ उतार करतात. घाटमार्गावरचा कराच्या मंदिर घाटमार्गातल्या कराचा मंदिर व्यवस्थेशी असलेला संबंध कळतो. देवीच्या दागिन्यांच्या विषयी नवीन माहिती समोर आली. परत शिवाजी महाराजांनी मंदिरासाठी एक संस्था स्थापन करून दिली, याची नव्याने माहिती आली.
आणि शिवकालीन मंदिराच्या व्यवस्थापनाचं चित्र स्पष्ट झालं त्यामुळं. आणि मराठा साम्राज्यातील एक तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा प्रतापगड प्रसिद्ध होता, हे पण याच्यावरून या संशोधनातून माहिती मिळू शकते. आणि अशा प्रकारच्या इतर मंदिरांच्या व्यवस्थेचा अभ्यास करत असताना हा नवीन ट्रेंड म्हणजे फक्त कागदपत्राचंच नाही बघायचं, तर तिथं आणखीन काय काय घडलंय तिथल्या लोकांना पण विचारलं पाहिजे. तिथल्या स्थानिक आपल्याला गोष्टी काय काय दिसतात, तिथं कुठले अवशेष दिसत आहेत, वेगवेगळ्या कागदपत्रांमधून वेगवेगळ्या लोकांनी काय म्हटलंय, अशा लिखित, भौतिक आणि मौखिक अशा साधनांमधून आपण अभ्यास केला एखाद्या गोष्टीचा, तर ती याच्या जशा आधीच्या मंदिरांची मी तुम्हाला नावं सांगितली गडदेवतांची, त्यांच्याविषयी सुद्धा असा अभ्यास तुम्हाला करता येऊ शकतो. आणि या मंदिराच्या संबंधित आणखीनही काही कागदपत्र अजून अप्रकाशित आहेत आणि त्यांचा अभ्यास मी करतोय सध्या. पण या प्रकारे देवीची अतिशय सुंदर व्यवस्था करून महाराजांनी धर्मबुद्धीनं आणि आत्मीयतेनं निर्माण केलेलं हे एक लहानसं संस्थान छत्रपतींच्या राजघराण्याचं कुलदैवत शिवकाळात प्रतापगडावर स्थापन केलं गेलं. आणि त्या काळापासून आज सगळ्यात इथं पूजा, उत्सव आणि धर्मकृत्य होतात. प्राचीन काळापासून भारतीय राजांनी अनेक मंदिरं निर्माण केली. या मंदिरासाठी दिलेल्या दानांचे उल्लेख वेगवेगळ्या लेखांमधून मिळतात. पण ही उदाहरणं फार तर इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंतच्या कालखंडात दिसून येतात. आणि हीच परंपरा शिवाजी महाराजांनी पण सुरू ठेवलेली आहे असंही दिसून येतं प्राचीन काळच्या राजांची. पण हिंदवी स्वराज्य निर्माण करत असल्याच्या धामधुमीत शिवाजी महाराजांनी एक नवीन शक्तिपीठ स्थापन केलं, एक नवीन अधिष्ठान स्थापन केलं. ही मला शिवचरित्राची आणि एक स्वतंत्र संस्थान त्यासाठी स्थापन केलं, हे मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट आहे. आणि याचं उदाहरण मध्ययुगीन काळात मला कुठेही बघायला मिळालं नाही. आणि या मंदिर व्यवस्थापनाची ही अखंड परंपरा 1661 पासून 2025 पर्यंत काही प्रमाणात का होईना आजपर्यंत टिकून आहे असंही दिसतं. ही परंपरा भविष्य काळात सुद्धा अखंडित राहावी आणि या संस्थानाच्या विषयी अप्रकाशित साधनांचा आणखीन अभ्यास करून शिवचरित्रातील मंदिर व्यवस्थापनाचा एक नवीन पैलू प्रकाशात आणणे हाच माझ्या अभ्यासाचा हेतू आहे. आणि हेच मला सांगायचं होतं. यासाठी मी संदर्भ ग्रंथ वापरले आणि मला ज्यांची मदत झाली त्यांचंही आभार आणि तुमचे धन्यवाद सर्वांचे. सर विचार. तुम्ही जे सांगितलं ना ते अतिशय इन्साइटफुल आहे. म्हणजे थोडं मोठं आवाज. तुम्ही जे सांगितलं ते अतिशय इन्साइटफुल आहे. थँक्यू. फक्त मला एवढं विचारायचं की स्थानिक लोकांची नॅरेटिव्ह तुम्ही जी घेता, ओके, नॅरेटिव्हचा काय म्हणतो तुम्ही, काय मुलाखती घेतल्या हा मुलाखती किंवा त्यांची नॅरेटिव्ह जी घेता, पण त्याची कागदपत्र नसतील समजा किंवा कागदपत्र आहेत आणि तिथे नॅरेटिव्ह घेतले, म्हणजे थोडक्यात मला असं इंटिग्रेशन कसं करतं, कागद अस्सल आहे की नक्कल आहे हे आता एवढ्या वर्षाच्या अभ्यासावरून कळतं. किंवा त्यातले तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांना दाखवता येतं. मेंदळकरांसारखे लोक असतील, पांडुरंग बलकवडे असतील, केदारजी आहेत किंवा महेश तेंडुलकर अशी मंडळी त्या क्षेत्रातली आहेत. कागद अस्सल की नक्कल आहे याचे ओळखण्याचे नॉर्म्स आहेत, तर त्याच्यानं आपल्याला कळतं. आणि मगाशी मी म्हटलं की ज्या स्थानिक लोकांच्या मुलाखती घेतल्या त्यातून जर माहिती मिळाली तेव्हा तुम्ही या देवीला ही सेवा का करता, तर आमच्या घराण्यात आमच्या आजोबांनी पणजोबांनी असं सांगितलं म्हणून आम्ही करतो असं मला त्यातनं मिळालं. तर किंवा काही आख्यायिका पण आहेत, पण त्यातून सुद्धा इतिहासाचे कण मिळतात आणि ते कण आपल्याला गोळा करायचे असतात. म्हणजे तेंडुलकर सरांचं पुस्तक आहे त्याच्यावर की इतिहासातील 125 आख्यायिका, तर त्या आख्यायिका उगीच नसतात, त्यात काहीतरी कुठंतरी काहीतरी मिळत असतं. असं नाही की 100% मिळेलच, पण नक्कीच मिळत असतं किंवा एक क्लू तरी मिळतो आपल्याला की आपण या दिशेला जायला पाहिजे. हां, मला वाटलं ते बोलत नाही, आवाज कुठून येतोय. सॉरी, बोला सर. व्यवस्था तर आहे सगळ्या त्याची, पण अशा प्रकारे काही एखादं काही संस्थान स्थापन करून दिलंय कोणी असं मला दिसलं नाही. तिथे मंदिर आहे ते बांधायला देणगी दिली आहे किंवा
त्याच्या जीर्णोद्धारासाठी पैसे दिले किंवा काहीतरी पूजा अर्चेसाठी किंवा उत्सवासाठी पैसे दिले, वन टाईम दिलेत असं दिसतं. किंवा दरवर्षी नवरात्रामध्ये ही पूजा आमच्यातर्फे म्हणून असं काही दिलेलं असेल, अन्नदानासाठी दिलं. पण एक बारीक विचार करून इथं फक्त म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं ना की इथं प्रतापगडावरच का, तर तिथंच अफजल खानाला मारले. तो कोण आहे, तर देवद्वेष्ट आहे, त्यांनी मूर्ती फोडली आणि त्याच्यात तिथंच मारून तिथंच मंदिर केलं. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याच्यात परत गोष्ट काय आहे की एवढंच नाही की त्याच्यामध्ये ही व्यवस्था शिवाजी महाराजांची पूर्ती थांबत नाही. ती 2025मध्ये आता एकही रुपये मिळत नसताना लोक आपल्या मनाने सेवा जशी जमेल तशी करत आहेत. म्हणजे ती आता ते त्यांची परंपरा झाली करण्याची. पण त्या जोपर्यंत इंग्रजांचा काळ येईपर्यंत वेगवेगळ्या काळामधली व्यवस्था देवीला आहे ना, देवीच्या नावाची गावं आहेत, गावांमधल्या जमिनी आहेत, तिथे तरी महसुलाचं उत्पन्न आहे अलग. तर ती व्यवस्था लावून दिली ना शिवाजी महाराजांनी. असं कुठलंच उदाहरण मला दिसलेलं नाही. म्हणून मी हो हो पार गावातले वरदायनीचं मंदिर आहे, तर त्याच्यात आजही तुम्ही गेलात तर ते तळघर दाखवतात तुम्हाला, दिसतं त्याच्यामध्ये ती मूर्ती लपून ठेवली. पण गावातल्या काही मंडळींचं असं म्हणलं की ती विहिरीत लपवली होती. पण दुजोरा या गोष्टीला मिळतो की तिथनं काढून लपवली होती आणि त्या मूर्तीला संसर्ग होऊ नये असं दृष्ट संसर्गापासून वाचण्यासाठी असं कागदपत्रांमध्ये हे विचारतात. नाही आहे. मी बाबासाहेबच्या चर्चा केलेल्या आहे या विषयावर, पण असं माझ्या तरी बोलण्यातून नाही आलं, त्या माझ्या ऐकण्यात नाही आलं किंवा पुढं उल्लेख पण नाही मिळाला. मी तुम्हाला सांगितलं की 1929 जानेवारी महिन्याचं आणि डिसेंबरचं मी वर्तमानपत्र त्यातली बातमी शोधून काढली. मग मला ते कंटेच्या विषयी पण मिळालं असतं, असं ते सांगितलं असतं, मला काही दिसलं नाही. काही नाही म्हणजे त्या वादामध्ये काय आपण सामान्य माणसं करू शकत नाही. पण मी म्हणजे काय, इति अधिक ह अधिक आस, इति अधिक हास असे घडले. इतिहासाचा फोड असे होते, इतिहास म्हणजे असे घडले. काय घडले ते मी सांगू शकतो. कागद बघून मला त्यात कुठंही अफजल खानाचं जर शिवाजी महाराजांनी त्याचं दफन केलेलं असेल आणि ते काय असं म्हणतात की मरणांतानी वैराणी आणि शिवाजी महाराजांनी मग त्याला हे केलं, नंतर दफन केले, त्याची कबर बांधून दिली असे म्हटलं जातं. मला काय म्हणतं कागद काय सांगतो ते मी तुम्हाला सांगतो, कागद नाही मिळाला. एक्झॅक्टली मला हाच मुद्दा म्हणाले की आता इथे वाद केली तर ही मेथोडॉलॉजी काय की नॅरेटिव्ह घेतलं आणि कागदपत्र आहे त्याचं इंटिग्रेशन करून की हे ऑथेंटिक आहे. नॅरेटिव्ह हा विषय नाही. एखाद्या गोष्टीत कागदपत्रांच्या द्वारे दुजोरा मिळतो का, मग परत मग ते कागदपत्र असेल का नक्कल आहे, परत ते साधन आहे ते अस्सल साधन आहे का दुय्यम आहे, ते प्रथम दर्जाचं का द्वितीय दर्जाचं. म्हणजे काय की समजा बकरीमध्ये उल्लेख येतो तर बकर शिवकाळात लिहिलेलं नाही, तर नंतरच्या काळात लिहिलं, पण त्याला सगळ्या साधनांमधून दुजोरा मिळाला तर मग मान्य आलं. म्हणजे नॅरेटिव्ह हा पुरावा होऊ शकत नाही. हां, फॅक्टरी रेकॉर्ड्स, इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स, हां ते इथंच भारतीय संशोधक मंडळाने छापलेले, तुम्हाला मिळू शकेल. ठीक आहे, थांबूयात आपण.